या जगात मूल जन्माला घालण्याची कॉस्ट काय आहे? हा ठीक आहे ना, मुलगा किंवा मुलगी झाल्यावर बघू हे चूक आहे. वॅक्सिन्सचा खर्च नक्कीच असतो, वॅक्सिन प्लस डॉक्टर्स. दुसरं मी म्हटलं असतं तुमचे डे केअर, तो सगळ्यात मोठा खर्च असेल टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज. आणि तिसरं जो तुमचा खर्च मी आता म्हणले तसं IB स्कूलमध्ये नाही घातलं म्हणजे तुमच्या पोराचं करिअर बर्बाद झालं असं अजिबात नाहीये, हे माझं स्पष्ट मत आहे. 5वीतल्या मुलांची 5.5 लाख फी आहे. सी वर्सेस माझ्या 8वीतल्या पोराची फी आता काहीतरी 40-50 हजार, एवढा फरक आहे. पगाराच्या नवरा बायकोच्या एकत्र किती टक्के भाग हा मुलांच्या फ्युचर प्लॅनिंग वर असावा? 3 इडियट्स मध्ये दाखवलंय की मेरा बेटा इंजिनियर बनेगा, तर किती तुला त्याच्यासाठी SIP लागणार आहे. सो तुझ्या अभ्यासातनं तुला काय काय चुका दिसल्यात ज्या इंडियन पॅरेंट स्पेशली चिल्ड्रन्स फ्युचर प्लॅन, एज्युकेशन प्लॅन मध्ये करतात? बऱ्याच आई वडिलांना असं वाटतं की पोराला लोन घ्यायला होतोय आपण, म्हणजे काय केलं आयुष्यात आपण, गिल्टनी मरतात ते. तुला खरं सांगू, दे टेक प्राईड इन सेइंग की आम्ही सगळे आमचे इन्व्हेस्टमेंट तोडले, पण त्याला लोन नाही घ्यायला लावलं. मुलासाठी किंवा मुलीसाठी तो जान भी हाजीर आहे. तो रिटायरमेंट फंड क्या चीज आहे? कारण तुम्हाला एज्युकेशनसाठी लोन मिळतं, रिटायरमेंटसाठी लोन नाही मिळत. तुमचं आयुष्यभर स्ट्रगलमध्ये घालवलं आणि आयुष्याचा जो उत्तरार्ध आहे त्याच्यातही तुम्हाला स्ट्रगलच करायचं आहे का? तर आयडियली नाही ना. आता पिगी बँक पण नाही, असं काही नाही. मुलांना त्यांच्याकडे जे काही पैसे येत आहेत ते त्यांना SIP करायची सवय लावावी का? मुलांना कोणत्या वयात सांगावं की बाबा तुझ्या नावाने SIP चालू आहे किंवा तुझ्या नावाने हा प्लॅन घेतलेला आहे वगैरे? माझा मुलगा वेगळा राहील म्हणून मग एक वेगळं घर त्याच्यासाठी आत्तापासूनच तयारी का? तुमची ती जबाबदारी नाही की तुम्ही त्याच्यासाठी घर घेऊन द्यावं आणि सगळं करावं. बट एक सांगेन मी, खास मराठी लोकांसाठी सांगेन हे की हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धनदौलतच्या या खास एपिसोडमध्ये. आत्ता मी माझ्या वयाच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते बऱ्याचदा ह्या स्ट्रेसमध्ये दिसतात की आत्ता चिल्ड्रन एज्युकेशन किंवा वॅक्सिन्स, हॉस्पिटलचा खर्च या सगळ्याची कुठेतरी भीती वाटते, कुठेतरी स्ट्रेस येतो. आणि बऱ्याचदा असं जाणवतं कॉन्व्हर्सेशनमध्ये की आईवडिलांसोबतचा वाद पण दिसतो की तुमच्यावेळेला सोपं होतं, तुमच्यावेळेला काय 10 रुपये 20 रुपये फी होती एज्युकेशनची, म्हणजे लिटरली शाळेत असताना कोणी फिया भरल्यात फारशा, पण आता 3-3, 4-4 लाख फिया येत आहेत, तर त्याचं बर्डन येतं. त्याच्यामुळं मुलंच नको की काय, असं कॉन्व्हर्सेशन चालू होतं. आणि खरं तर मी आत्ता रिसेंटली बाप झालो आहे, त्याच्यामुळे मलाही ती भीती आहे. आणि ज्या ज्या वेळेला मला भीती वाटते तेव्हा मी रचनाताईला फोन करतो, हक्कानी बोलू शकतो आणि तिच्यासोबत बोललं की ती भीती थोडीशी कमी होते. म्हणूनच आपल्यासोबत आहे CA रचना रानडे. खूप खूप स्वागत आहे तुझं धनदौलतमध्ये. आत्ताच तुम्हाला रचना ताई म्हणलेलं आहेस, त्याच्यामुळे मी पण आत्ता आत्या झालेली असं मला कळतंय. सो तुझंही अभिनंदन आणि मलाही स्वतःला मी अभिनंदन देते की मी आत्या झालेली आहे परत. बट वा, म्हणजे मला असं वाटतंय की जे काही तू आत्ता इंट्रोडक्शन दिलेलं आहेस की मुलगा होणं, मुलगी होणं, याच्यावरनं बऱ्याच जणांना जो स्ट्रेस येतो, तर तो सगळ्यांसाठी पॉडकास्ट करतोय असं ते तुम्हाला वाटतंय. बहुतेक इथं बसल्या बसल्या मी शार्दूलसाठीच प्लॅनिंग करून देणार आहे असं एकंदर मला एक अंदाज यायला लागला. खरं तर तोच येतोय. बट थँक्यू सो मच. आय थिंक तू खूप महत्त्वाचा विषय निवडलेला आहे. आणि तू म्हणला तसं की फक्त तुला नव्हे बट तुझ्या एज ग्रुपमध्ये खूप जणांना हा प्रश्न पडलेला असणार आहे. आणि आपण म्हणतो तसं आय हॅव बीन देअर, आय हॅव डन दॅट. माझा मुलगा आता 13 वर्षाचा आहे. सो या सगळ्यातनं मी गेलेली आहे आणि मी काय काय केलं हे तर मी नक्कीच सांगू शकते. मी असं अजिबात नाही म्हणणार की मी केलं ते करेक्टच केलं किंवा हीच एक पूर्व दिशा आहे, असं अजिबात नाही. बट आम्ही कुठे काय काय बेसिक ठोकताळे बांधले आणि ते आम्ही पूर्ण केले. ह्याच्यावरनं जर कोणाला काही इन्स्पिरेशन घेऊन करायचं असेल तर नक्कीच. येस, सुरुवात इथून करायची की आता लग्न झालं की वर्षभरात लगेच सगळे आजूबाजूला करतात की आता मग पाळणा कधी. वा. आणि मग तेव्हा मला आठवतं आहे माझ्या वडिलांसोबत रेग्युलर वाद व्हायचा. तुमच्या वेळेला सोपं होतं, म्हटलं तुमच्या वेळेला माझी फी किती होती शाळेची? माझी 3 रुपये फी होती आणि फार फार तर 1200 रुपये फी असायची लोकांची वर्षभराची वगैरे. आता म्हणलं 2-2, 3-3, 4-4 लाख फिया आहेत मुलांच्या. तर इन जनरल कॉस्ट वाढलेल्या आहेत, क्रेशच्या कॉस्ट वाढलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी वाढल्या. तर या जगात मूल जन्माला घालण्याची कॉस्ट काय आहे, त्याच्यासाठी काय प्लॅन केलं पाहिजेत आधी, कारण त्याचा स्ट्रेस कसा घालवायचा? स्ट्रेस घालवायचा कसा, त्याच्या आधी स्ट्रेस का येतोय हे पण आपण थोडंसं आय थिंक त्याचा माहिती, ती एक पहिली पायरी झाली. ॲब्सोल्युटली. आय थिंक आत्ता ना इन्फॉर्मेशन ओव्हरलोड जे आपण म्हणतो ना, की सगळीकडनंच म्हणजे ह्याची रील आली, त्याची आली आणि त्याच्यामुळे असं वाटतं की अरे ह्यांनी हे केलं, मी नाही केलं. म्हणजे आपल्या आयांच्या वेळेला तर तो एक धनुष्य बाणवाला जो एक फोटो असायचा प्रेग्नन्सी वेळेचा,
तेवढाच एक खर्च जो काय फोटोग्राफर वगैरेला. अच्छा, मी पण म्हणजे किती आता 13 वर्षांपूर्वी जेव्हा मी प्रेग्नंट होते, तेव्हा असं काही बेबी शॉवर फोटोशूट वगैरे असा काहीच प्रकार नव्हता. त्याच्या आमचं एक फार स्वस्तात झालं होतं रे. आता तू विचार कर की जेव्हा तुझ्या एज ग्रुपची पोरं हे सगळं बघतायत की म्हणजे आता तर महिना वाईज पण फोटोशूट मी बघितलेले आहेत काही जणांचे, तर एखाद्या व्यक्तीला अर्थातच वाटू शकतो की अरे बापरे, ह्यांनी केलं मग मी पण करायला पाहिजे का. तिथपासनं तो एक इन्फॉर्मेशन ओव्हरलोड सुरू होतं आणि तिकडनं त्याचं कंपॅरिझनमध्ये रूपांतर होतं की अमुकने केलेलं आहे आता मी पण करायला पाहिजे का. सो ते कंपॅरिझन कल्चरमध्ये तो पहिला तिथनं स्ट्रेस यायला सुरुवात होते. अजून एक खूप महत्त्वाचं याच्यात आहे की हे म्हणजे हे आपल्या पिढीलाच का बघायला लागतं, कारण ना जुन्या पिढीमध्ये सगळ्यांचीच एकंदर गंमतच होती. त्याच्यामुळे पोरांच्या शिक्षणासाठी फायनान्शियल प्लॅनिंग करायचं हे माझ्या मते मुळात ही कॉन्सेप्टच नव्हती. म्हणजे माझा मामा मला सांगतो, अर्थात मामा माझा 70 वर्षाचा आहे आता, बट माझा मामा मला सांगतो की त्याला इंजिनिअरिंग करायचं होतं. आजोबांकडे माझ्या तेव्हा पैसेच नव्हते. तो म्हणले तू इंजिनिअरिंग नको करू कारण माझ्याकडे पैसे नाहीत. आणि तो म्हटला की बापरे, पण मला इंजिनियर व्हायचंय. मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी सगळ्या स्कॉलरशिप्सला म्हणजे ज्या परीक्षा होत्या त्या बसला. तो इंटेलिजंट होता, त्याला सगळ्या स्कॉलरशिप्स मिळाल्या. त्यांनी अख्खं एज्युकेशन त्याचं फंड केलेलं आहे. इव्हन पुढे जाऊन त्याला जेव्हा त्यांनी मास्टर्स त्या काळात केलं त्याचीही त्याला स्कॉलरशिप होती. सो तेव्हा पेरेंट्सवरती ना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण एक एज्युकेशन फंड तयार करायला पाहिजे, त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे, हे कदाचित तेव्हा ही कॉन्सेप्टच नव्हती. कारण तेव्हा सर्व्हायवलची फाईट होती. आता सर्व्हायवलची फाईट टेक ऑफ झालेली आहे बऱ्याच केसेसमध्ये थँकफुली. आणि म्हणून आता हे सगळं येतं की बापरे, माझ्या मुलांना मला एकदम बेस्ट काहीतरी द्यायचं आहे, त्याच्यासाठी मला मग हा स्ट्रेस यायला लागलेला आहे. सो स्ट्रेस खरंच घ्यावा का, कंपॅरिझनवाला तरी स्ट्रेस घेऊ नये असं माझं मत आहे. तुम्हाला तुमचा एक थॉट प्रोसेस असावा की मला माझ्या मुलासाठी किंवा मुलीसाठी काय करायचं आहे आणि त्याच्याप्रमाणे प्लॅनिंगची सुरुवात झाली. राईट. सो हे आपण बोललो, त्यात 2 पार्ट आले. एक तर की प्री बर्थ आणि पोस्ट बर्थ. पोस्ट बर्थबद्दल आपण बऱ्यापैकी बोललो. प्री बर्थबद्दल फक्त 1-2 गोष्टी मला थोडंसं डबल डाऊन करायच्या. ते म्हणजे बऱ्याचदा होणारा मेडिकल खर्च, म्हणजे आता काय साधारण जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर साधारणतः 80,000 ते 1 लाख रुपये खर्च होतो. जर सी सेक्शन झालं तर 1.25 ते 1.5 लाख, डिपेंडिंग तुम्ही किती सेमी लक्झरी सुपर डिलक्स घेताय रूम, त्याच्यावरती सगळं. आणि शहरावरनं पण आणि त्यात शहरावरनं बदलेल आणि नॅचरली कन्सीव्ह झालं तर. आणि त्यात जर तुम्हाला काय बाबा IUD, IVF वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लागल्या तर त्याचा खर्च. सो ह्याच्यासाठीचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, कधीपासून केलं पाहिजे, कारण आणि प्लस डाएट आणि ह्या सगळ्या गोष्टी साधारण नाही म्हणलं तरी 1.5 ते 2 लाख रुपये त्या वर्षभराचा खर्च वाढतोच. करेक्ट. सो आय थिंक बरेच जण ना बाळ आता आम्हाला हवं आहे असं म्हणल्यावर साधारण आता इथून पुढे आपल्याला आता आपण प्लॅनिंग सुरू केलं की 9 महिने 1 वर्ष साधारण 1 वर्षभराचा टाइम फ्रेम पकडतात आणि त्याच्यात मग प्लॅनिंग सुरू करतात. आय थिंक हे थोडंसं लेट झालं. जेव्हा तुम्ही लग्न करणार आहात, तुमचं ठरलंय लग्न किंवा लग्न झाल्या म्हणूयात आपण, तेव्हा तुम्ही हा एक कुठं ना कुठेतरी एक डिस्कशन केलेलं असतं आयडियली तुमच्या पार्टनरबरोबर की आपल्याला मूल हवं आहे किंवा नको आहे. आणि जर ठीक आहे ते कधी हवं आहे कॅन बी क्वेश्चन्ड. ते आपल्याला हवं आहे तेव्हाच होणार आहे का नाही हे तर अजूनच पुढची गंमत आहे. बट जेव्हा तुम्ही एक बेसिक येस ठरवता की हो आपण कधी ना कधीतरी मूल आपल्याला हवं आहे, तर आयडियली ना तेव्हापासून त्याचं प्लॅनिंग सुरू जर झालं तर ते खूप सुसह्य होऊ शकतं. त्याच्यात तुम्हाला एक्स्ट्रीम मेजर्स घ्यायला नाही लागणार, कारण मग तुम्ही आधीपासूनच थोडी रक्कम बाजूला ठेवत जाता आणि त्याच्याप्रमाणे तो कॉर्पस बिल्ड करायला सुरुवात करता. सो इथे तू म्हणतोयस तसं प्लॅनिंग सुरू कधी करावंच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 9 महिने आधी नाही, लग्न झाल्यापासूनच त्याचं प्लॅनिंग केलं तर जास्ती सुटसुटीत. बरं, अजून एक तुला छोटं सांगते की तू म्हणलं असं IVF वर्सेस नॅचरली कन्सिव्ह होणे. आता हे कोण सांगू शकणार आहे की लग्न झाल्यावर की IVFची गरज लागणार आहे किंवा नाही. सो ह्याचं ऑनेस्टली स्पीकिंग ह्याचं प्लॅनिंग करणं थोडं अवघड आहे आणि म्हणूनच अशा वेळेला इमर्जन्सी फंड कामी येतो. की जेव्हा तुम्हाला अचानक कळतं की बापरे आता मला नॅचरली कन्सिव्ह होता येणार नाही असं एखाद्या जोडप्याला जर कळालं, तर मग त्यांना IVFचा तो खर्च डोळ्यासमोर दिसायला लागतो आणि तो अजिबातच कमी नाही आहे. मग जर करायचं असेल तर मग तुमचा एक इमर्जन्सी फंड जो तुम्ही ठेवलेला आहे तोही पूर्ण ह्याच्यासाठी नाही. कारण यू कॅन इमॅजिन की एखाद्याने हे सगळं करायचं ठरवलं आणि नोकरी गेली, हे म्हणजे वर्स्ट सिच्युएशन्स ट्रिगर होऊ शकतात. सो अशा वेळेला तुमचं इमर्जन्सी फंड जो एक बेसिक तुम्ही 6 महिन्यांचा कट टू कट ठेवला असेल तर मग तुम्हाला हे डिसिजन पोस्टपोन करायला लागेल. अजून एक 6 महिन्यांचा बफर तुम्हाला रेडी करायला लागेल आणि मग तुम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये शिरला पाहिजे. राईट. खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं करिअर पण, आपलं सर्वायविंग पण विचार केलाच पाहिजे. ॲब्सोल्युटली. आता तू बोलताना म्हणालीस की फायनान्शियल प्लॅनिंग. सो फायनान्शियल प्लॅनिंग किती महत्त्वाचं आहे, दॅट इज वन पार्ट. आणि
त्याचे काय काय मुद्दे कन्सिडर केले पाहिजेत, म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी या प्लॅनिंगचा पार्ट असला पाहिजे? करेक्ट. सो फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नक्की काय मी सांगते की हां ठीक आहे ना, मुलगा किंवा मुलगी झाल्यावर बघू हे चूक आहे. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे तुला मी म्हणलं असं माहिती आहे ना आपल्याला मूल बाळ हवं आहे, तर मग ते आधीपासनं की मला साधारण किती रक्कम लागेल, काय लागेल, किती वर्षांनी लागेल, ह्या सगळ्याचा विचार करणं आणि ते गोल्स डिफाईन करणं त्याच्याप्रमाणे, हे तुझं स्मार्ट प्लॅनिंग झालं. ओके. बट सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की मी ह्याचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, की मला किती रक्कम ॲक्च्युली लागली पाहिजे. सो आपण ना याचं विभाजन करूया थोडंसं. सुरुवातीचं जे प्लॅनिंग असतं ना, म्हणजे मूल जन्मल्यापासनं ते लेटसचे मूल शाळेत जाईस्तोपर्यंत एक साधारण 4-5 वर्ष, आजकाल म्हणा फारच लवकर, पण काय काय प्री स्कूल्स आणि काय जे सुरू होतात 3 वर्षाचं झाल्यापासून 3 झाल्यापासूनच. सो ठीक आहे, आपण एक म्हणूयात प्रायमरी एज्युकेशनपर्यंत, म्हणजे साधारण 0 ते 7 याचं एक आपल्याला एक वेगळं प्लॅनिंग करायला लागतं माझ्या मते. आणि मग प्रायमरीपासनं मग पुढे टिल ग्रॅज्युएशन आपण म्हणू शकतो, आणि मग हायर एज्युकेशन, असं आपण 3 भाग करू शकतो. ह्यातलं जे पहिलं 0 ते 7 वालं जे आहे ना, तिथे थोडेसे हेवायर एक्सपेन्सेस असतात. म्हणजे कसं, तर बाळांचं व्हॅक्सिनेशन हा पण एक खर्च असतोच असतो. सो काही हरकत नाही. अच्छा, मला हे आकडे माहीत नाही आता की वॅक्सिनेशनसाठी सध्या, कारण माझ्या मुलाला मी जे 12 वर्षांपूर्वी जे वॅक्सिन्स दिले ना, त्याच्यात आय एम शुअर ॲडिशन्स झालेले असणार आहेत. म्हणजे आपण जी काय वॅक्सिनेशन बाळ असताना घेतली वर्सेस मी माझ्या मुलाला दिलेली वॅक्सिनेशन्स आणि आत्ताची, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक असणार आहे. बरं, त्याच्यातही भरपूर काय काय प्रकार होते की पेनलेस हवा असेल तर काय, थोडा ताप आला चालेल तर काय. सो तुम्ही ना सिम्पल आहे, तुमच्या डॉक्टरशी विचारून घेऊ शकता की साधारण व्हॅक्सिनेशनचा खर्च किती येतो आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही हे प्लॅनिंग करू शकता. बरोबर, तो एक मुद्दा असतो. सो मी आत्ता मूळ काय सांगते, तर काय काय गोष्टी येऊ शकतात हे मी तुम्हाला सांगते. आजकाल AI टूल्स पण आहेत, तुम्ही AIलाही विचारू शकता की काय बुवा आत्ताच्या ह्याच्यात किती खर्च लागू शकतो. ओके. दुसरी गोष्ट आहे ते तुमचा डे केअरचा खर्च. म्हणजे जिथं नवरा बायको दोघंही कामाला जाणार असतील तर डे केअरचा खर्च, टू वॉट आय नो, साधारण एक मिनिमम 8,000 ते मॅक्सिमम 20,000 पर्यंत एक अबव ॲव्हरेज चांगल्या ठिकाणी तुम्ही जर डे केअरमध्ये टाकत असाल तर हा जाऊ शकतो. त्याच्यानंतर मुलांना आजकाल तर खूप आधीपासून काही ना काहीतरी छोट्या छोट्या क्लासेसला वगैरे पण घालतात. अगदी 2ऱ्या-3ऱ्या वर्षी नाही, पण एक 5व्या वर्षी 6व्या वर्षीपासून निदान ड्रॉइंग क्लासला तरी जाऊ देत, ॲक्टिव्हिटी क्लासेसला असू देत, त्याचा काहीतरी खर्च येऊ शकतो. खेळणी, पुस्तकं वगैरे हे आहेत. बट आय डोंट थिंक खेळणी पुस्तक त्याच्यासाठी प्लॅनिंग करणं म्हणजे फारच मायक्रो मॅनेज करूत आपण. सो मी काय म्हणते की टॉप 2-3 खर्च तरी करा की जे तुमचा एक सिग्निफिकंट आउटफ्लो असेल. वॅक्सिन्सचा खर्च नक्कीच असतो, वॅक्सिन प्लस डॉक्टर्स व्हिजिट. दुसरं मी म्हटलं असं तुमचे डे केअरचे जे काय फीज, तो सगळ्यात मोठा खर्च असेल टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज. आणि तिसरं जो तुमचा खर्च मी आत्ता म्हणले जसं की काय क्लासेस वगैरे असेल, याचा एक अंदाज काढा आणि त्याच्याप्रमाणे ना हा सगळं. आता तुम्ही काय इथं चूक काय करतात मी तुम्हाला सांगते पालक, 0 ते 7 वर्ष मला एवढे पैसे लागणार आहेत, ह्या सगळ्यांचं प्लॅनिंग मी आजपासूनच करायला पाहिजे, एवढी गरज नाही आहे. हे एक्स्ट्रीम प्लॅनिंग झालं. तुम्ही पहिल्या 2 ते 3 वर्षांचा जरी प्लॅन केला ना, दॅट इज मोर दॅन इनफ माझ्या मते. म्हणजे कारण तुमचं इन्कम येत राहणार आहे ना, तुमचं इन्कम 0 नाही होणार आहे. सो तुम्ही एक 2-3 वर्षांचं प्लॅनिंग करा. ह्याच्यात अजून एक खूप महत्त्वाची कॉस्ट माझ्याकडनं राहिली. बऱ्याच वेळेला मॅटर्निटी लिव्ह, हां, कारण आत्ता तुम्ही जे प्लॅनिंग करत असता नवरा बायको दोघांचं इन्कम म्हणून प्लॅन करत असता. मुलीचं इन्कम जर कट झालं तर काय, आयडियली ते 3 महिने ते 6 महिने बऱ्याच वेळेला एम्प्लॉयरकडनं मिळतं. बट जर नाही मिळणार असेल तर काय, ते एक प्लॅनिंगमध्ये एलिमेंट आला पाहिजे. आणि एक्सटेंड झालं तर काय, म्हणजे तुम्ही जर मुलीने ठरवलं की मी 1 वर्ष नाही करणार आहे काम, तर मग तुम्ही ती एक तुमची अपॉर्च्युनिटी लॉस, म्हणजे अपॉर्च्युनिटी कॉस्टच झाली, ती घरी बसण्याची कॉस्ट आहे ती. तर ती तुम्हाला तुमच्या गणितात मांडायला पाहिजे, एवढंच महत्त्वाचा मुद्दा आहे. हे प्लॅनिंग तुमचं सगळं 0 to 7 मधलं झालं. आणि मी म्हटलं असं, ह्याच्यासाठी आजपासून SIP सुरू करा प्लीज, एवढं प्लॅनिंग नका करू माझ्या मते. एक 2-3 वर्षांपुढे, जसं मी आता इमर्जन्सी फंड एक्स्ट्रावाला म्हणले ना, तसं एक फंड करा ना, की पहिल्या 2 वर्षांसाठी बाळासाठी लागणारा खर्च मी एक सेपरेट ठेवून दिलेला आहे आत्ता, ते तुम्ही करू शकता. मग तुमचे येतात शाळेतले खर्च. मागच्या पॉडकास्टलाच मी आले होते तुझ्या, त्याच्यावरनं जे काय ते IB स्कूल वगैरे, मी परत तेच रिटरेट करते की IB स्कूल वाईट आहे असं अजिबातच त्याच्यातनं मला म्हणायचं नाही. बट IB स्कूलमध्ये नाही घातलं म्हणजे तुमच्या पोराचं करिअर बर्बाद झालं असं अजिबात नाही आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. माझा मुलगा SSC म्हणजे काय आपला स्टेट बोर्ड पॅटर्नमध्ये माझा मुलगा जातो. हो, त्याच्या वर्गात नाही आहेत फॅन्सी प्रोजेक्टर्स किंवा काय, पण मग मी पालक म्हणून मी त्याचा अभ्यास घेते जिथं मला वाटतं की त्याला कन्सेप्ट नाही कळालेली, मी यूट्यूबवरनं त्याला व्हिडिओज दाखवते.
बट कॉस्टमध्ये किती फरक पडतो शार्दूल? म्हणजे तू विचार कर, IB स्कूलची फीज माझ्या मते 2 लाख 3 लाख 5 लाख वाटेल ते. माझ्या पोराची फी 40-50 हजार रुपये. 5वीतल्या मुलांची 5.5 लाख फी आता. सी वर्सेस माझ्या 8वीतल्या पोराची फी आत्ता काहीतरी 40-50 हजार आहे. एवढा फरक आहे. आणि मग मला आवडेल थोडा वेळ त्याला द्यायला आणि यूट्यूबवरनं काही व्हिडिओज दाखवायला. मला काही त्याच्यात आणि आता टेक्नॉलॉजीनी सगळं मिळतंय अवेलेबल. एक्झॅक्टली. सो प्रायमरी एज्युकेशनचा तुमचा खर्च किती करायचा हा पालकांच्या हातात आहे. त्याच्यावरनं स्ट्रेस घेऊन बापरे मी मूल जन्मालाच नाही घातलं पाहिजे, हे चुकीचं आहे. तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला किती त्याच्यावर खर्च करायचा आणि त्याच्यासाठी SIP तुम्ही आधीपासून करू शकता. कारण हा एक एलॉंगेटेड पिरियड आहे. आणि जर तुम्ही ठरवलंच नाही मला मोठ्या शाळेतच घालायचं आहे, मला 4 लाख फी भरायचीच आहे, मग त्याचं प्लॅनिंग आधीपासून करणं खूप महत्त्वाचं आहे. शेवटचं झालं तुमचं हायर एज्युकेशनचं. हायर एज्युकेशनसाठी तर मॅन्डेटरी प्लॅनिंग आहे. एक थोडे आकडे मांडूयात का आपण? हां, सो चल आपण काय करूयात की जसं 3 इडियट्समध्ये दाखवलंय की मुलगा जन्मला मेरा बेटा काय मेरा पोता इंजिनियर बनेगा, असं जर शार्दूल साधारण तू असं केलं असशील की मेरा बेटा इंजिनियर बनेगा, तर काय किती तुला त्याच्यासाठी SIP लागणार आहे हे मी 2 तुकड्यांमध्ये दाखवते आधी. की सगळ्यात पहिल्यांदा की तेव्हा किती खर्च लागेल. सो माझीच वेबसाईट मी ओपन केलेली आहे rachanaraनडे.com. इथं काही नाही, डायरेक्ट फायनान्शियल कॅल्क्युलेटर्सवरती आपल्याला यायचं आहे. आणि पहिला मी तुला एक आकडा दाखवते की किती पैसे तेव्हा लागतील. सो लमसम फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेटर म्हणून एक वेगळा आम्ही कॅल्क्युलेटर केलेला आहे. त्याच्यावर मी क्लिक करते, लमसम फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेटर. आता पहिला जो आकडा आहे, आता इथे इन्व्हेस्टमेंट अमाऊंट मी म्हणलेले आहे, त्याच्याऐवजी आपण इन्व्हेस्टमेंटच्या ऐवजी खर्च म्हणूयात. साधारण आता इंजिनिअरिंगला किती खर्च लागतो तुझ्या मते? आता ॲव्हरेज 10 लाख. 10 लाख. सो आपण इथे 10 लाख टाकलेले आहेत. ओके, आता या 10 लाखाला एक्सपेक्टेड रिटर्नच्या ऐवजी मी इन्फ्लेशन म्हणणार आता. ओके, जनरली इन्फ्लेशन आपण आकड्यांप्रमाणे 4% ते 6% वगैरे म्हणतो. एज्युकेशन इन्फ्लेशन 12% आसपास आहे. ओके, सो आपण इथं 12% आपण इन्फ्लेशन पकडूयात. ओके, मुलगा आत्ता 1 वर्षाच्या आतलाच आहे आणि आय थिंक किती 19व्या वर्षी वगैरे त्याला इंजिनिअरिंगला म्हणजे काय आपण फर्स्ट इयर इंजिनिअरिंग म्हणणार. सो साधारण तुझ्याकडे 18 वर्ष आहेत आत्ता प्लॅन करायला, असं आपण म्हणूयात. ओके, आणि मग जेव्हा मी हे करते, मी थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यावरती तुला त्याची फ्युचर व्हॅल्यू दिसेल 76 लाख फक्त आणि फक्त इंजिनिअरिंगच्या खर्चाची. तिकडं तुझी टीम मेंबर जी बसली ती म्हणली बापरे फारच झालं नाही का, नको आपण इंजिनिअरिंग मेडिकल नाही म्हणलं. सो 76 लाख साधारण इंजिनिअरिंगची फी. आपण 12% इन्फ्लेशन, व्यवस्थित इन्फ्लेशन पकडलं आहे. सो याच्यात आपण काही काटछाट नाही केलेली. ओके, आता असं मी जर तुला विचारलं की तुला जर ह्याच्यासाठी आत्ता तुला एक साधारण एखादा ठोका तरी मिस झालेला असणार आहे, काय वाटतंय रे तुला किती रुपयाची SIP केली तर आजपासून सपोज तू SIP करायची ठरवली, 76 लाख लागणार आहे तुला, तर किती रुपयाची SIP लागेल तुला? असं एक ठोकता म्हणजे एक आउट ऑफ विदाउट एनी कॅल्क्युलेशन तुला काय वाटतंय? 18 वर्षांतर 5 ते 7 हजार. 5 ते 7 हजार 5 ते 7 हजारात होऊ शकेल असं तुला वाटतंय? ठीक आहे, मग आता आपण एक काम करूयात, आपण फायनान्शियल कॅल्क्युलेटरमध्ये परत येऊयात. ओके, आणि आपण जाऊयात गोल SIP किंवा आपण साध्या SIP कॅल्क्युलेटरमध्ये जाऊयात. ओके, SIP कॅल्क्युलेटरमध्ये आलो. 5,000 तू म्हणतोय आता, ठीक आहे, 5,000 आणि तुझं इन्व्हेस्टमेंट पिरियड किती आहे? 18 वर्ष. ओके, एक्सपेक्टेड रिटर्न आपण 12%च पकडूयात. कारण आयडियली काय होणार याच्यात तर 12% का, कारण निफ्टीचा जो आपला एक इंडेक्स फंड, आपण निफ्टी इंडेक्स फंड जो म्हणतो, त्याच्यात 12% रिटर्न तर एरवीच आपण अपेक्षा ठेवू शकतो. आणि जर तू इथे खालती आलंस तर तुला कळेल की 38 लाख फक्त येणार आहेत तुझ्याकडे 5,000 तर होणार आहे गंमत. ओके, आता तुला साधारण टेन्शन आलं असेल की बापरे नक्की कितीची SIP करायची, तर नको ना, आपण या 5,000 बसवूयात की गणित. ओके, 5,000 कसं गणित बसवायचं सांगूयात. आत्ता तुला आज 5,000 हा आकडा सोपा वाटतोय का अवघड वाटतोय? डिसेंट वाटतं. डिसेंट वाटतोय, तुलनेने सोपा वाटतोय, बरोबर. आज 5,000 सोपा वाटतोय, 10 वर्षांनंतर 5,000 अगदीच म्हणजे चिल्लर कळणारच नाही कुठून पैसे गेलेत असं. थोडक्यात काय आपण म्हणूयात की साधारण तुझं इन्कम जे ते एक ॲव्हरेज 10% वगैरे वाढत जातं. ॲव्हरेज, बरोबर. जर तुझं इन्कम 10% वाढतोय तर तुझं इन्व्हेस्टमेंट पण 10% वाढायला हरकत नाही. यालाच आपण स्टेपअप SIP म्हणतो. ओके, सो इथं मी माझ्या कॅल्क्युलेटरमध्ये ना एनेबल स्टेपअप SIP एक छोटासा तुला टॅग दिसेल, त्याला तू टिक कर फक्त. ओके, आणि जर इथे तू ठरवू शकतो किती स्टेपअप करायचं आहे. आम्ही बाय डिफॉल्ट 10 ठेवलेलं आहे कारण त्यांनी आयडियली करायला हरकत नाही आहे. आणि याची व्हॅल्यू 71 लाख आली. डन झालं सॉर्ट. सो बरेच जण इथं चूक करतात, ते फक्त SIPचा आकडा बघतात. म्हणजे आजही तुम्ही 5,000चीच SIP करताय आणि तुम्ही 10 वर्षांनी 5,000चीच करणार आहे, तुम्ही 15 वर्षांनी 5,000, हे चुकीचं आहे ना. 5,000ची 5,500 झाली पाहिजे, त्याच्यानंतर पुढे 10% वाढले पाहिजे. दिस इज द वे. त्याच 5,000च्या सुरुवातीने तुम्ही त्या आकड्यापर्यंत ऑलमोस्ट पोहोचला. वाव. म्हणजे
चित्र खूप भयानक वाटतंय, 76 लाख अवघड वाटतंय, पण ते अगदी सहज शक्य आहे. अगदीच. कारण इथे आपण टाइमली प्लॅनिंग करतोय म्हणून. हेच जर 12वीच्या परीक्षेनंतर आमचं पोरगं इंजिनिअरिंग करायचं म्हणतंय, आता काय? इथं गंमत होणार आहे सगळे. सो आधीपासनं जर प्लॅनिंग केलेलं असेल तर या सगळ्याचं मी म्हणूनच मुद्दामून हे समोर आकडे मांडून दाखवलं की ह्याच्यात काहीच अवघड नाही आहे. सो अंधारात गोष्टी ठेवणं हे जास्ती रिस्की असतं. म्हणजे आम्ही कायम जे म्हणतो की रिस्क मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याने नसते. रिस्क मला ही गोष्ट माहीतच नाही आहे, ही सगळ्यात मोठी रिस्क आहे. सो किती पैसे लागणार आहेत, किती SIP करायला लागणार आहे हे माहीत नसणं ही मोठी रिस्क आहे, रादर दॅन यू इन्व्हेस्टिंग इन द मार्केट टू गेट दोज रिटर्न्स. म्हणजे असं म्हणतात ना की आपण बागुलबुवा करतो, म्हणजे राक्षस दिसला, ओके डोळे उघडून बघा नक्की राक्षस काय, मग तो छोटा होतो. करेक्ट, ॲब्सोल्युटली. म्हणजे डोळसपणे बघणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, आता साधारण आपण पॅरामीटर्स ठरले काय काय आपण गोष्टी असणार आहेत, पण ह्या प्लॅनिंगमध्ये बऱ्याचदा इंडियन पेरेंट्स घाबरून जातात आणि काही चुका होतात. तर तुझ्या अभ्यासातनं तुला काय काय चुका दिसल्यात ज्या इंडियन पेरेंट्स अशा फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये स्पेशली चिल्ड्रन्स फ्युचर प्लॅन, एज्युकेशन प्लॅनमध्ये करतात असं? सो सर्वात मोठी चूक म्हणजे ॲक्च्युली मी तुला आत्ता जे सांगितलं तीच सगळ्यात मोठी चूक असते की तुम्ही त्याच्यासाठी प्लॅनिंग न करणे, हीच मोठी चूक असते. की कोणाला माहिती आहे मुलगा किंवा मुलगी काय करणार आहे ते बघू ना तेव्हाचं तेव्हा, ही मेंटॅलिटी जर असेल ना तर ही सगळ्यात मोठी चूक झाली. तुम्ही जसं प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग करता तसं मग चिल्ड्रन्स एज्युकेशनचं प्लॅनिंग का नाही करावं? ते न करणंच माझ्या मते सगळ्यात मोठी चूक आहे. किंवा रँडमली पैसे गुंतवणं. कोणीतरी तुम्हाला एखादा चाइल्ड्स एज्युकेशन प्लॅन किंवा हायर एज्युकेशन प्लॅन, बरं एज्युकेशन प्लॅन हा वाईट आहे असं पण नाही म्हणत आहे मी या केसमध्ये, कोणीतरी रँडम सांगितलं चांगलं आहे का, ओके बरं घेऊन टाकूयात एक, तो खरंच अजाणतेपणे घेणं. एक्झॅक्टली. सो जे आत्ता आपण म्हणलो ना की तो राक्षस आहे का खरंच चांगला आहे, डोळे उघडा, नीट बघा, त्याचं काही कॅल्क्युलेशन्स चेक करा. जर तुम्हाला तो लॉजिकल वाटला तर घ्या. काय कोणीतरी अमुक व्यक्ती सांगते म्हणून घेणं ही सगळ्यात मोठी चूक असू शकते. राईट. आणि बऱ्याचदा आपल्याकडे ना मुलांसाठी म्हणून ना गुंतवणूक करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. बऱ्याचदा एस्पेशली जेव्हा मुलं टीनेजमध्ये असतात, 10-12 वर्षाचे असतात, कुठेतरी आजी म्हणते हे बघ 10-15 वर्षात त्याचं लग्न आहे बरं का, आत्तापासून सोनं जमवायला लाग, सोनं महाग होईल. किंवा हे बघ ही आजकालची पिढी काही एकत्र राहणार नाही, वेगळं घर घ्यायला लाग आणि त्या सेकंड होमची तयारी करा, लग्न झालं त्यांचं त्यांना सेपरेट राहू द्या म्हणजे वाद होणार नाहीत. ह्या पद्धतीनेच प्लॅनिंग होतं किंवा ह्या ॲसेट क्लासेसमध्ये इन्व्हेस्टमेंट होते. सो व्हॉट डू यू से अबाउट इट? या बाबतीत थोडंसं म्हणजे माझं मत परत असं आहे की किती एक्सटेंटपर्यंत तुम्ही प्लॅनिंग करणार ना. म्हणजे कारण माझा मुलगा वेगळा राहील म्हणून मग एक वेगळं घर त्याच्यासाठी आत्तापासूनच तयारी का? मला जर असं त्याला जर वेगळं राहायचं असेल तर तो त्याचा थॉट आहे आणि मग जर तो त्याचा थॉट असेल ना तर त्यांनी त्याचं प्लॅनिंग करावं. मी नाही त्याच्यासाठी हे प्लॅनिंग करून देणार आहे. आजकाल मी माझे मित्रमैत्रिणी असेही बघितलेत, नको बाबा आम्हाला आमचा मुलगा आणि सून जी काय येईल ते त्यांनी वेगळंच राहणं बरं. हा जर तुमचा डिसिजन असेल ना तर द ओनस इज ऑन यू. की मला नको आहेत का ते, मला ते डे 1पासून सेपरेट हवेत का, मग तुमच्यावरती प्लॅनिंगची जबाबदारी नक्की आली. पण जर तुमची इच्छा आहे की तुम्ही एकत्र राहावं तर मग तुमची ती जबाबदारी नाही की तुम्ही त्याच्यासाठी घर घेऊन द्यावं आणि सगळं करावं. त्याला जर राहायचं असेल वेगळं तर तो त्याचा चॉईस आहे, त्यांनी त्याचं प्लॅनिंग करावं आणि बघावं. सो किती एक्सटेंटपर्यंत जाणार? अहो मग त्याला काही अंतच नाही आहे ना. मग तुम्ही त्याच्या पोरांसाठीही करणार, मग काही जण मग त्याच्या बायको, मग त्याच्या म्हणजे आपल्या नातवंडांचं काय, मग त्याला काही लिमिटच उरत नाही. आणि मग तुम्ही तुमची लाईफ सगळी बरबाद करून टाकता पुढच्या जनरेशनचं काय हा विचार करण्यामध्ये. सो हा समतोल चांगला साधता आला पाहिजे तुम्हाला. तुमची लाईफ पण एन्जॉय करता आली पाहिजे आणि पोरांसाठी पण काहीतरी. मी असं नाही म्हणत आहे की काहीच नका करू, बट ओव्हरडू नाही करायला पाहिजे ते. दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. एक सांगेन मी, खास मराठी लोकांसाठी सांगेन हे, की आपल्याकडे ना जर मुलाला किंवा मुलीला बिझनेस करावा असं वाटलं तर काय, तर अनेक जणांकडे ते इनिशियल कॅपिटल नसतं. सो मी एक हे सजेस्ट नक्की करीन की जर शक्य झालं त्याचं लोड नका घेऊ, बट जर तुमच्याकडे एक्स्ट्रा मनी तुम्ही थोडंसं एफर्ट करून जर करू शकला ना तर एक इनिशियल कॅपिटल तुम्ही मुलाला किंवा मुलीला रिस्क कॅपिटल म्हणून देऊ शकाल. हे केलं तर खूप सुंदर होईल. कारण आपल्याकडे ना मराठी मुलांकडे मुलींकडे आयडियाज खूप असतात, पण एक्झिक्यूट करताना ती रिस्क टेकिंग कपॅसिटी का नसते? कारण रिस्क कॅपिटल नसतं. सो जर त्यांच्याकडे ते रिस्क कॅपिटल मिळालं तर आय एम शुअर त्या संधीचं ते सोनं करण्याची क्षमता मराठी मुलींमध्ये नक्की आहे. सो ते एक किक स्टार्ट दिलं ना तर
खूप छान होईल. खूपच महत्त्वाचा मुद्दा सांगितलास. आम्ही मध्ये एका पॅनल डिस्कशनला गेलो होतो आणि त्या पॅनलवरती एक व्ही-सी होत्या, शी वॉज अ मारवाडी, आणि त्या म्हणाल्या की मला डॅडनी, मी 19 वर्षाची झाल्यावरती, अगेन त्या व्ही-सी बॅकग्राऊंडमधून येतात, तर त्यांनी वडिलांना मागितलं की मला 1 कोटी रुपये द्या, मला एक बिझनेस चालू करायचा आहे, आणि 1 कोटी रुपये दिले, आणि त्यांनी 24व्या वर्षी ते एकचे काहीतरी 6-7 करून त्यांना रिटर्न करून टाकले. पण हा कॉन्फिडन्स की हा जागा आहे, ती इनिशियल ती रिस्क घेता आली, अदरवाईज रिस्क घेताच नाही आली, आणि तो कॉन्फिडन्स, किंवा मे बी तेवढे पैसे असतील तर एक्सप्लोअर करायची संधी तरी मिळू शकते, नाही तर मला इमिडिएटली 23व्या वर्षी बाहेर पडल्या जॉब करावा लागेल, आणि मग विचार करायचा, एक्सप्लोअर करायला, उडी मारायचा विचार करायला वेळ लागेल. करेक्ट. याच्यात मी तर म्हणजे काही पालक असे पण असतात, म्हणजे मी हे बघितलेलं, मी अनुभवांमधनं सांगते, चूक बरोबर ह्याच्यात काहीच नाही, अनुभव सांगते मी. काही पालक असे असतात की कॅपिटल दिलं तर मग काय त्याला कळालं बिझनेसचं, मी तर आयतं हातात दिलेलं आहे, मग त्याला त्याच्याकडे तर रिस्क टेकिंग कपॅसिटी आपोआपच आली, त्यांनी काय हातपाय मारले. तर हा जर तुमच्या डोक्यात विचार असेल ना, तर मी म्हणते चक्क लोन म्हणून द्या ना, हो, वाय नॉट. सो सपोज म्हणजे तुमच्या मुलाला किंवा मुलीला तुम्हाला अजून सक्षम करायचं असेल की लेट हिम ऑर हर अंडरस्टँड की बिझनेस सुरू करणं, तो रन करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. जर मी नसते दिले तर काय केलं असतं, बिझनेस लोन काढलं असतं. पण मग लोन एखाद्या बँकेकडनं घ्यायच्या मी तुला लोन देतो, कमी इंटरेस्टमध्ये लोन. लिटरली मी वडिलांकडनं लोन घेतलं होतं. सी, मग इन दॅट केस मुलाला किंवा मुलीलाही ऑब्लिगेशन राहतं की मी आईवडिलांकडनं पैसे घेतलेत, मला एवढा तरी बिझनेसमधनं कमवायचे, माझ्या आईवडिलांना मला हे पैसे परत द्यायचे आहेत. सो हे त्याच्यावर तिच्यावर सुद्धा एक जबाबदारी म्हणून राहते. आणि आईवडिलांनाही असं नाही वाटत अरे मी तर काय आयतं पानात वाढून दिलं, मग त्याच्यात काय केलं पुरापुरीने. सो त्यांनाही थोडंसं, म्हणजे आईवडिलांसाठी पण ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही कॅपिटल देताय बट देऊन टाकत नाही आहे. त्यांना तो एक स्ट्रगल कळून देताय तुम्ही की काय असतं हे सगळं करणं, आणि तुम्ही त्यांना उलटं छान सेटअप करून त्याला मदत करताय. सो आयदर ॲज इक्विटी ऑर ॲज डेट. बट ते जर तुम्ही पैसे देऊ शकला तर आय थिंक अपार्ट फ्रॉम एज्युकेशन, हेल्थ आणि एक लग्न, एक इक्विटी किंवा डेटचा एक फंड वेगळा तयार केला तर उत्तम. खूपच आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पगाराच्या किंवा तुमच्या ॲन्युअल इन्कमच्या, नवरा बायकोच्या एकत्र, मी अज्युम करतो की दोघंही कमवत आहेत, तर किती टक्के भाग हा मुलांच्या फ्युचर प्लॅनिंगवरती, म्हणजे एक करंट कॉस्ट आहे आणि एक फ्युचर कॉस्ट आहे, तर फ्युचर कॉस्टवरती किती टक्के भाग असावा, एक साधारण त्याला काही ठोकताळा ठेवावा नाही ठेवावा? कारण मी का म्हणतो, मी थोडंसं ह्याच्यावरती हे करतो, कारण बऱ्याचदा ना कुठंतरी स्टेटस कोचं प्रेशर, कुठंतरी पिअरचं प्रेशर, की आपण ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीतली सगळी मुलं काय त्या फॅन्सी स्कूलला जातात किंवा त्या फॅन्सी पार्टीला जातात म्हणूनचं येणारं प्रेशर, किंवा त्या रिटर्न गिफ्टचं प्रेशर, ह्या सगळ्यांना मी आत्ता बघतोय आजूबाजूला, मला खूप भीती वाटते. सो किती टक्के खर्च हा फ्युचरवरती असावा? आय थिंक इथं ना आई वडील मुलांना काय शिकवण देतात ना ह्याच्यात खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्ही जर सॉर्टेड असाल ना, ॲज पेरेंट्स तुम्ही जर सॉर्टेड असाल ना, तर तुमची मुलं पण होतात बरं का तशी. ह्याचं थोडंसं विचित्र ॲप्लिकेशन माझ्या मुलांनी केलं. ॲक्च्युली तू रिटर्न गिफ्ट्स म्हणला म्हणून मला हा किस्सा आठवलेला आहे, माहिती आहे का. बट हा मी थोडासा डिव्हिएट होऊन तुझ्या परमिशननी हा किस्सा एक सांगते. मी माझ्या मुलाबरोबर फायनान्शियल कॉन्व्हर्सेशन्स खूप आधीपासून सुरू केलेले आहेत, आणि तो पण मला बिझनेसबद्दल काय काय विचारत असतो, तो अक्षयशी बोलत असतो बिझनेसबद्दल काही काही वेळेला. सो त्यांनी मला विचारलं होतं की आई, प्रॉफिट म्हणजे काय, तुम्ही विचार कसा करता? तर म्हटलं सिम्पल आहे रे बाळा, जेवढं तू खर्च केलेला आहेस तुझ्या बिझनेससाठी त्याच्यापेक्षा तुला जास्ती मिळालं पाहिजे, एवढं एक डोक्यात ठेवायचं की तुझा जेवढा आउटफ्लो आहे त्याच्यापेक्षा जास्ती तुझा इन्फ्लो आला पाहिजे. हे त्याच्या डोक्यात बसलं होतं की आउटफ्लोपेक्षा जास्त इन्फ्लो पाहिजे. बरं झालं सगळं. मग त्याच्या एका खास मित्राचा वाढदिवस आला होता. वाढदिवसासाठी तो म्हणला की आई तू खेळ वगैरे काहीतरी आणून दे. म्हणलं अरे बाळा, माझे खूप शूट्स आहेत, आपण ना त्याला पैसे पाकिटात घालून देऊ, यावेळेला मला नाही जमणार आहे त्याच्यासाठी काही शॉपिंग करायला. त्याला आकडा माहिती होता किती मी पाकिटात घातलेले. ते त्यांनी गिफ्ट दिलं. बरं, गिफ्ट दिल्यानंतर तो थांबून राहिला आणि त्याच्या आईवडिलांना विचारलं, रिटर्न गिफ्ट? तर त्याच्या आईवडिलांचा मला फोन आला की अगं तू खूप जवळची आहेस आमच्यासाठी, म्हणून तुला फोन करा असं वाटला. असं नाही ना गं, बरोबर, त्यांनी रिटर्न गिफ्ट नाही ना गं मागायला पाहिजे होतं. आता मी त्यांना कुठे समजावून सांगू की माझ्या पोरांनी इन्फ्लो आणि आउटफ्लो इथं अप्लाय केला. पण माझी आणि मेघची मैत्री होणार आहे ह्याच्यानं फिक्स झालं, कारण मी एक्झॅक्टली हा विचार करतो. सो बघ ना, पण हे बघ, मी म्हटलं मला हसू आलं, म्हणजे मी एवढंच त्यांना सांगितलं, मी बोलीन त्याच्याशी, पण मला खूप हसू आलं की बघ म्हणजे पोरं किती लहान. अच्छा, आणि तो तेव्हा तिसरीत वगैरे, दुसरी का तिसरीत होता तो तेव्हा. सो मुलांना जर तुम्ही हे एम्बाईब केलं ना की
बाळा पैशांबद्दल ना सगळ्यांनी हे रिटर्न गिफ्ट दिलं म्हणून आपणही हेच रिटर्न गिफ्ट द्यायला पाहिजे असं गरजेचं नाही आहे. हे जर आपण लहानपणापासून त्यांच्यामध्ये जर शार्दूल तू तुझ्या लहानपणाचं आठव किंवा मी माझ्या लहानपणाचं आठवते, आपल्याला आपले आई वडील हे सांगायचे रे की सगळ्यांची परिस्थिती सेम नसते हो. आणि आपणही ॲक्सेप्ट केलं की ठीक आहे अच्छा मी पण माझ्यापेक्षा खूप श्रीमंत माझे मित्रमैत्रिणी होते, आमच्या एवढे साधारण असणारे ते आमच्यापेक्षा गरीब लोक होते. सो हे एक डोक्यात होतं की प्रत्येकाची कपॅसिटी ती नाही आणि त्याच्यामुळे मी हे एक्सपेक्ट करणं की माझी बड्डे पार्टी अमुक ठिकाणीच झाली पाहिजे की आपल्या वेळेला तर घरच्या घरी बड्डे सेलिब्रेट एवढासा व्हायचे. केक आणि समोसा. एक्झॅक्टली. आणि मग जरी रिटर्न गिफ्ट म्हणून एखादं स्केचपेनचं पाकिट किंवा काय एखादं बॉलपेन काही जे काय असेल ते दिलं तरी त्याच्यात छान वाटायचं, नाही असं नाही आहे. सो हा तुम्ही विचार तुमच्या मुलांपर्यंत ओपनली पोचवताय का की आपली फायनान्शियल कंडिशन अमुक अमुक आहे, तुझा हा मित्र जेन्युनली आपल्यापेक्षा श्रीमंत आहे आणि ह्याच्यात आपलं काही चुकलं आहे वगैरे काही नाही, प्रत्येकाचं फायनान्शियल बॅकग्राऊंड वेगळं असतं. सो जर तुम्ही हे करू शकला ना, तुम्ही खूप महत्त्वाची शिकवण त्याला आधीपासून देताय की कंपॅरिझन हे खूप चुकीचं आहे. ओळखा की तुम्ही कोण आहात, त्याच्यावरनं तुम्ही काय बेस्ट करू शकताय हे तुम्ही बघा आणि ते बेस्ट तुम्ही करत असाल तर व्हाय नॉट. सो ते पिअर प्रेशर त्यांनी घेतलं नाही पाहिजे. ते जर झालं तर आय थिंक बेस्ट गोष्ट आहे. एक माझ्या ओळखीतले आहेत, त्यांचा इन्कम डिसेंट आहे, म्हणजे साधारणतः 15 ते 20 लाख रुपये ते ॲन्युअली कमवतात आणि त्यांचा 30% इन्कम हा त्यांच्या चाइल्ड एज्युकेशन आणि मेंटेनन्सवरती जातो. बरं. कारण का आय बी स्कूलला आहे, ओके. मग त्याच्या सगळ्या बाकीच्या ट्रिप्स, त्याचे कपडे, त्याचं ते सगळं जे काही ती लाईफस्टाईल मेंटेन करायला लागते. सो साधारणतः 4 ते 4.5 लाख रुपये खर्च त्यांचा त्याच्यावरती जातो. सो आय एम लाईक की सो मला ज्या दृष्टीने तो रेड फ्लॅग वाटतो मला. सो ॲज अ फायनान्शियल एक्सपर्ट हाऊ डू यू लुक ॲट इट? मी म्हणेन ना हा थोडासा मी ऑड उत्तर देते खरं तर, पण इट्स ओके. मी म्हणेन इन व्हॉट सेन्स मी सांगते, हे त्यांनी चूज केलेलं त्याचं लाईफस्टाईल आहे. ओके. जर 30% खर्च करून, जर त्याच्या इंटरनॅशनल ट्रिप्स ओके करून, जर त्यांनी त्याचं रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी जे काय SIPs ठरवले आहेत तेही तो करू शकतो आहे, जर त्यांनी त्याचं अजून शॉर्ट टर्म गोल्स त्याचे जे काय असेल त्याच्याही सगळ्या तो SIPs कंप्लीट करत असेल तर ओके. पण जर तो मुलाच्या एज्युकेशनसाठी 30% घालवतो आहे आणि तो त्याचे रिटायरमेंटची SIP कॅन्सल करून जर तो ते पैसे त्याच्या एज्युकेशनवर खर्च करत असेल तर चूक. जर तो त्याचे शॉर्ट टर्म गोल्स त्याचे जे काय आहेत की लेटस से त्याला एखादी गाडी घ्यायची आहे, त्याला मोटरसायकल आवडते आणि त्याला मोटरसायकल घ्यायची, ते त्याचं स्वप्न किल करून जर तो अजून काहीतरी भलती एखादी फॉरेन ट्रिप करतोय का, कारण इंस्टाग्रामवरती ना दिस लोकेशन इज द कूलेस्ट लोकेशन ऑन अर्थ राईट नाव म्हणून मी ते करतोय, मग तुम्ही तुमच्या गोलपासून डिव्हिएट होत आहे. सो जर सगळं टिक ऑफ करून तो इन्शुरन्सेसही त्याचे सॉर्टेड आहेत, त्याचं इमर्जन्सी फंड पण सॉर्टेड आहेत, त्याचे शॉर्ट टर्म गोल SIP जात आहेत, लॉंग टर्म गोल, आणि तरीही त्याला ते 30% परवडत आहेत, मग मी म्हणेन क्या बात आहे, इज अ मास्टर प्लॅनर. वाव. ओके. बट Aचे फंड्स डायव्हर्ट करून जर त्यांनी Bला घेतोय, मी म्हटलं असं स्वतःची रिटायरमेंटची SIP कॅन्सल करून जर तो हे करत असेल तर व्हेरी रॉंग डिसिजन. बापरे. आत्ता खूप महत्त्वाचा मुद्दा आला. आपण मगाशी जो राहिला तो मला वाटतं इन्शुरन्स. करेक्ट. इन्शुरन्स हा एक भयंकर ओव्हरलुक्ड फॅक्टर असतो आणि इन्शुरन्समध्ये ना हेल्थ इन्शुरन्स तुझ्या म्हणजे किती महत्त्वाचा असतो हेल्थ इन्शुरन्स पण सांगते. बाकी लाईफ इन्शुरन्स घ्यावा, हेल्थ इन्शुरन्स घ्यावा हे तर सगळ्यांना माहिती आहे. आय डोंट थिंक आपण त्याच्यावरती आता खूप वेळ वाया घालवूया. हेल्थ इन्शुरन्समध्ये ना बऱ्याच ठिकाणी कॉर्पोरेट प्लॅन्समध्ये मॅटर्निटी बेनिफिट्स इन्क्लुडेड असतात. ओके. मी शुअर नाही आहे की कुठल्या इंडिव्हिज्युअल प्लॅनमध्ये मॅटर्निटी बेनिफिट्स इन्क्लुडेड असतात का, आहेत का हे एक्सप्लोर करावं. एक्झॅक्टली. त्याला रायडर्स म्हणतो आपण. सो तुम्ही रायडर्स घेऊ शकता. मी कुठलाही प्लॅन स्पेसिफिक सांगणार नाही कारण मग ते परत अगेन विल गो इन टू द प्रमोशन पार्ट. बट नक्की चेकआउट करा की कुठला असा प्लॅन आहे. आणि हे कधी लग्न झाल्या तुम्ही कन्सीव्ह झाल्यावर तुम्हाला कोणीही ते रायडर देणार नाही आहे, कारण आता हा खर्च इन्शुरन्स कंपनीला कंपल्सरी बेअर करणं झालं. एक्झॅक्टली. नाही मिळत तुम्हाला, त्याला वेटिंग पिरियड म्हणतात. सो वेटिंग पिरियड तुम्हाला 2 वर्ष 3 वर्ष जर असेल तर कसं शक्य आहे. सो इट्स बेटर की तुम्ही लग्न ठरवलं किंवा लग्न झाल्या मी म्हणते
हे खूप छान इन्शुरन्स पॉलिसी, हेल्थ इन्शुरन्समधलं एक छान रायडर असू शकतं टू हॅव. कारण यू नेव्हर नो, म्हणजे टचवूड होऊ पण नाही असं, बट अशा केसेस मी स्वतः बघितलेल्या आहेत की मैत्रिणींची बाळं आहेत, त्यांना जन्म झाल्या झाल्या NICUमध्ये ठेवायला लागलेलं आहे. करेक्ट. आणि NICUमध्ये ठेवायला लागलं की तो खर्च खूप आवाच्या सवा होतो. आणि अर्थातच कोणी हा विचार नाही करणार तेव्हा की बापरे किती असेल, मग मी ह्याच्यासाठी प्लॅन केलं का, हे कोणीही नाही बघणार आहे. त्याने सांगायचा खर्च माझ्या नीसचा 14 लाख रुपये बिल झालं होतं NICUला. ती जन्माला आली 26व्या आठवड्यात. पर्याय नव्हता. बापरे. आणि अर्थात ॲट दॅट मोमेंट यू डोंट थिंक अबाउट द कॉस्ट. करेक्ट करेक्ट. कारण जीव महत्वाचा आहे ना, पैसा काय कधी आपण जे म्हणतो सरसलामत तो पगडी पचास, तसं आहे ते बाळ वाचलं पाहिजे, टॉपमोस्ट प्रायोरिटी असते. बट आपण बघितलेल्या आहेत ना माझ्या आजूबाजूला केसेस, मग NICU आपण कव्हर करून घेऊ शकतो का? कदाचित त्याला अनलिमिटेड कव्हर तर नसणारच आहे, बट एक जरी मोठा 4 लाख 5 लाख इथपर्यंत जरी असेल ना, तरी एक मोठा टप्पा तुमचा त्याच्यात कव्हर होऊ शकतो. सो माझं असं मत आहे की तुमचं लग्न झालं की तुम्ही प्रेग्नन्सी रिलेटेड, म्हणजे मॅटर्निटी रिलेटेड, तुमच्या हॉस्पिटलायझेशन रिलेटेड कुठलं जर रायडर असेल ना, तर ते आयडियली त्याच्यात ॲड करून घ्यावं. त्यांनी खूप सोय होते. माझ्या नवऱ्याच्या कॉर्पोरेट प्लॅनमध्ये हे सगळं इन्क्लुडेड होतं. सो माझी जेव्हा 2013मध्ये डिलिव्हरी झाली, आय थिंक 22,000 वगैरे का काहीतरी खर्च आला होता फक्त. कारण बाकी सगळ्या कॉस्ट टेकन केअर ऑफ होत्या, जे काय बाळाचे कपडे वगैरे किंवा काय माझं खाणं बिणं जे इन्क्लुडेड नसतं तेवढ्याचा फक्त खर्च आला होता त्याच्यात. सो खूप खूप सुटसुटीत होऊ शकतात गोष्टी. आणि कॉर्पोरेट प्लॅनमध्ये पण बरेच जण चेक करत नाहीत कुठला काय आहे इन्क्लुडेड, किती आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ठरवावं लागणार आहे. कारण त्याच्यात मग रूम रेंट लिमिट असतं. मग तुमचं रूम तुम्ही कितीची घेतली पाहिजे. बऱ्याच जणांना हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सपोज तुमच्या ह्याच्यात रूम रेंट लिमिट 5,000 आहे त्याच्यात, आणि तुम्ही विचार केला नाही आपल्याला ना एकदम डिलक्स रूम पाहिजे, 10,000ची आपण घेऊयात रूम, तर लोकांना असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे जेवढं बिल येईल त्याच्या रूम रेंट जेवढं असेल तर 10,000, तर मला अर्धे बेअर करायला लागणार आहे. पण ते तेवढंच नसतं. तुमच्या अख्ख्या बिलच्या 50% तुम्हाला अलाउ होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची डॉक्टर्स व्हिजिट, प्रायव्हेट रूमचे चार्जेस वेगळे असतात आणि डिलक्सचे चार्जेस वेगळे असतात. आता डिलक्सचे जे चार्जेस लागतील ना, त्याच्याही 50% अलाउ होणार आहेत. कारण तुम्ही रूम रेंटच जे तुम्ही डबल अपवाला घेतलेलं आहे, सो त्याच्या अर्धाच तुम्हाला मिळणार आहेत. सर्व खर्च बाकी OTचे चार्जेस असतील त्याच्याही अर्धेच मिळणार, डॉक्टर फीस त्याच्याही अर्धेच मिळणार. तो तुम्हाला खूप मोठा खर्च येऊ शकतो. सो हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. वाव, खूप महत्त्वाचा. आणि अगेन तो अचानक धक्का बसू शकतो, एस्पेशली NICU. इफ यू आर नॉट रेडी, खूप मानसिक मोठा आघात असू शकतो जर तुम्ही रेडी नसाल आणि तुमचे फायनान्शियल गोंधळ झाले त्याच्यात. तर त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजूबाजूला आपण ते बऱ्याचदा ऐकतो हे वगैरे, मुलांसाठी मी SIP केली आहे, PPF केलं आहे, किंवा सुकन्या समृद्धी योजना. सो ह्याच्यात हाऊ डू आय चूज? म्हणजे अगेन मुलगा असेल तर सुकन्या समृद्धी येतच नाही, पण मुलगी असेल तर. सो ह्याच्यात ना परत मी मगाशी म्हटलं असं की किती रुपयांची SIP करायची, ते पण ऑफकोर्स तुम्हाला पहिलं जे आत्ता आपण मगाशी कॅल्क्युलेटर दाखवला त्याच्यावर आधी प्लॅनिंग करा की तुम्हाला साधारण, म्हणजे जे आपण म्हटलो की एज्युकेशनसाठी किती खर्च. सो हे आता टोटल करायचं ना, की जसं मी आता फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेटर आधी दाखवला की 10 लाख आपण इंजिनिअरिंगची कॉस्ट पकडली होती, ती आपण इन्फ्लेशनने आधी वरती नेली. मग साधारण आत्ता लग्नाला किती खर्च असतो तो आपण वरती नेला. त्याच्यानंतर आपण करायचंच का हे, हा एक चांगला आपण परत आपला छान मुद्दा होऊ शकतो. सो या ठिकाणी शार्दूलच्या मुलाचं फायनान्शियल प्लॅनिंग आपण सुरू करतोय. आत्याबाई सुरू करतायत फायनान्शियल. ओके. सो आपण मगाशी म्हटलं असं 10 लाख साधारण आपण इंजिनिअरिंगचा खर्च पकडलाय. तुझा मुलगा इंजिनिअरिंगच करणार आहे असं आपण एक साधारण आत्ता ठरवून टाकलेलं आहे या पॉडकास्टवरती. ओके. मग लग्नाचा खर्च, लग्नाला खर्च साधारण, बापरे, हा फारच सब्जेक्टिव्ह असणार आहे. आम्हाला दोघांनाही मान्य, तुम्हालाही मान्य. ठीक आहे. म्हणजे अगेन मी खूपच असा चिंधी माणूस असल्यामुळे, आणि मराठी लग्न, मारवाडी लग्न आणि पंजाबी लग्न असं आपण 3 म्हणलं तरी पण असं जमीन आसमानाचा फरक आहे. मी दिसायला ठीक आहे, म्हणजे खूपच रिव्हील होतंय, पण मी दिसायला ग्रँड पण ते स्वस्तात होईल कारण नाटक बॅकग्राऊंडचं असल्यामुळे ते सवय आहे मला. तर मी 10 लाखात बसवलं होतं, 12 लाखात माझं लग्न सगळं बसलं होतं. उत्तम. सो आपण एक 15 लाख करूयात. हां, 15 लाख. सो 10 लाख इंजिनिअरिंग, 15 लाख तुझे लग्नाचे. हेल्थ माझ्या मते इट्स अन ऑनगोईंग थिंग. कारण म्हणजे ते तुम्ही इन्शुरन्स प्रीमियम्स भरत राहता आणि काय वॅक्सिनेशन ते आपण मगाशी ऑलरेडी इन्क्लूड केलं, ते ह्याच्यात नको. आणि मी म्हटलं असं एक सीड कॅपिटल जे आपण म्हणलो, राईट, तर तिसरं महत्त्वाचं. तर सीड कॅपिटल आत्ता एक तुम्ही एक 10 लाख घेईन, आपण एक 10 लाख आत्ताच्या ह्याच्यात बॉलपार्क पकडूयात आपण, सफिशियंट आपण असं म्हणलो तर 15 + 10 + 10. ओके. सो असं आपल्याला टोटल 35 लाखाचं आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे, बरोबर. आता या 35मध्ये सीड कॅपिटल तर 12% इन्फ्लेट नाही होणार आहे ना, तुझं मॅरेजचं कॉस्ट 12% इन्फ्लेट होणार आहे. ते आपण लेटेस्ट से
4%, चल 6% पकडूया, 6%. 6%, आणि तुझं एज्युकेशनचं 12% 12%. होतं. सो कुठंतरी आपण या दोघांचं ॲव्हरेज म्हणून एक 8 ते 9% रेंजमध्ये आपण जाऊ शकतो. ओके, सो आपण लेटस्ट से इथं हायर साईडच पकडूयात, हां. 9% जर आपण पकडलं. आता या सगळ्यासाठी एज्युकेशन तुला लागणार आहे साधारण, मगाशी आपण म्हणलं 18 वर्षांनंतर, लग्न तर त्याच्याही नंतर येणार आहे 6 खरं. वर्षानंतर. सो हा ऑल इन वन, परत एकदा डिस्क्लेमर देते, ऑल इन वन अप्रोच आयडियली चुकीचं आहे. हे तीनही तुम्ही वेगळे वेगळे केले पाहिजेत, तर तुमचं खूप ॲक्युरेट उत्तर येईल. आत्ता आपण एक ढोबळ अंदाजासाठी हे करतोय. Yes. ओके, सो तुझं हायर एज्युकेशन जरी 18 वर्षांनंतर येणार असेल, मॅरेजचं तर काही कोणी सांगूच नाही शकत, बट लेटस से आपण एक 28 वर्षांनंतर म्हणूया. ओके, सो ते 18 हे 28, आणि सीड कॅपिटल साधारण 24व्या वर्षी 24. सो आपण एक 18 आणि 28च्या मध्ये आणि 24व्या वर्षी सीड कॅपिटल म्हणून आपण 24 वर्ष पकडूयात आपण इकडे. ओके, सो साधारण 24 वर्ष आपल्याला पकडायचे. तर या 35 लाखाची तुझी खालती आपण काय आकडा येतोय फ्युचर व्हॅल्यूचा, फक्त 3.25 कोटी. ओके, आता इकडनं हसायला सुरुवात झालेली आहे की नको राहू दे, आपण योलो करूयात, यू ओनली लिव्ह वन्स, आपणच आपलं जगलेलं बरं. सो 3.25 कोटी एवढे पैसे जर जमवायचे असतील तर आता आपल्याला काय करायचं, तर मी परत फायनान्शियल कॅल्क्युलेटर जाते आणि साध्या SIP मध्ये येऊयात आपण, आणि मग दोन्ही आपल्याला कळेल की साधी SIP केली आणि स्टेपअप SIP केली तर काय फरक. ओके, आता मुलाचं ऑल इन वन सॉर्ट होतं आपलं, शिक्षण, लग्न आणि सीड कॅपिटल, हे सगळं मिळून काय किती पकडायचं, 12,000 वगैरे ट्राय मारूयात आधी. लेटस से 12,000, मी एक रँडम आकडा घेतलेला आहे. इन्व्हेस्टमेंट पिरियड इथे आपला 24 वर्ष होणार आहे. ओके, आणि अर्थातच रिटर्न 12% हा पकडलाच पाहिजे, त्याला काही दुमत नाही. नॉर्मल केलं तरीही तू जवळजवळ 2 कोटीला पोहोचतो. आणि हे जर SIP स्टेपअप, स्टेपअप SIPला 4,37,00,000. चला मग 12,000च्या ऐवजी आपण 10,000 करून टाकूयात. 10,000 जर आपण केलं आणि जर आपण खालती आलो तर झालं ना, 3.5 कोटीच्या पुढे गेला, ऑलमोस्ट आलो आपण. 10,000 सो डुएबल. हे का जमलं, कारण वेळेत केलं. सो जे लोक आधीपासनं प्लॅन करतायत त्यांच्यासाठी हे खूप सोपं आहे. सो मी शिक्षिक आहे, सगळ्यांना आज गृहपाठ देणार आहे. शार्दूल, आपण या कॅल्क्युलेटरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ शकतो, राईट? आणि सगळ्यात महत्त्वाचं फुकट आहे, फुकट ते पौष्टिक. दुसरी गोष्ट, तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवरती येऊन सुरू करायचं, म्हणजे असं काही नाही की लगेच रचनाने डेटा कलेक्ट केला वगैरे, हेही काही प्रकार नाही, काही फोन नंबर मोबाईल वगैरे काही नाही मागत आम्ही. सो डायरेक्ट तुम्ही हे, कारण हे इंडिव्हिज्युअली चेंज होणार आहेत आकडे, राईट? प्रत्येकाने किती खर्च लागेल याचा एक अंदाज बांधावा आणि तो आकडा इथे मांडावा, आणि मग किती त्यांचा एक गोलची अमाऊंट किती येते आणि SIPची अमाऊंट किती येते. आता किती सोपं वाटतंय का शार्दूल तुला? 10,000 म्हणजे काहीच नाही वाटत आहे. मग दुसरा कधी? टिपिकल आत्ता क्वेश्चन SIP का सुकन्या समृद्धी का PPF? मला विचारशील तर SIP इन इक्विटी म्युच्युअल फंड हे सगळ्यात उत्तम. त्याच्यामागची कारणं सांगते. सुकन्या समृद्धीचा मला मुलगा आहे म्हणल्यावर सुकन्या समृद्धीचा मला काही उपयोगच नाही, त्याच्यासाठी मला मुलगी हवी वगैरे असं काही मी करणार नाही. दुसरी गोष्ट PPF. आता PPF ना कोण्या एकेकाळी खरं जेन्युअनली चांगलं होतं का, कारण ATCचं डिडक्शन पण मिळायचं. आता 90-95% जण न्यू स्कीम वापरतात टॅक्सेशनसाठी. सो न्यू स्कीममध्ये ATC डिडक्शनच गायब झालेलं आहे. आणि PPF वरती करंट रिटर्न आय थिंक 7.1% का काहीतरी, ते दर क्वार्टरनी एकदा रिव्ह्यू होत असतं, सो प्रत्येकाने एकदा चेक करावं, बट साधारण काहीतरी 7.1% आहे. तर 60% मला एवढ्या वर्षी मिळणार आहे. बरं, आत्ता आपण इन्फ्लेशन्स पण चेक केले. तुमची गुंतवणूक कशी असावी की जी इन्फ्लेशनला बीट करते. ओके, तुमचं बाकी जरी 6% वगैरे इन्फ्लेशन आपण जरी पकडलं असेल तरी 60% म्हणजे अगदी नेक टू नेक बीट करते. प्लस आपण जे पकडलं होतं एज्युकेशनसाठी तर 12%. सो 12 आणि 8चा आपण साधारण एक काय 12 आणि 6चा आपण एक साधारण 8-9% इन्फ्लेशनवर आपण सेटल झालो होतो, बरोबर, ॲव्हरेजकडून. तर 8-9% जास्ती पाहिजे मला. सो त्याच्यासाठी मला इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये SIP करणं हेच लॉजिकल आहे. त्याच्यात कुठला म्युच्युअल फंड असं नाही उत्तर देणार मी, बट एक सगळ्यात बेसिक हे आरामात करू शकेल जर निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड तुम्ही काढून बघा. गेल्या म्हणजे इन्सेप्शनपासून 1994 आजपर्यंत एक ॲव्हरेज रिटर्न CAGR ज्याला आपण म्हणतो ते 11 काहीतरी टक्के आहे. मग झालंच ना, 12% झालंच ना, मग काय प्रॉब्लेम आहे, त्याच्यात काहीच डाऊट नाही आहे. इंडेक्स फंड, निफ्टी इंडेक्स फंड. आणि इनफॅक्ट मी तर थोडंसं ट्विक करीन त्याला, कारण ना आपण खूप पुढचं बोलतोय, 18 वर्ष 20 वर्ष 24 वर्षाचं बोलतोय आपण. मग या केसमध्ये निफ्टी ज्युनियर बीज एक असतं किंवा निफ्टी नेक्स्ट 50 म्युच्युअल फंड म्हणतो, ज्याच्यात आपण थोडक्यात ना टॉप 50 मध्ये
न करता आपण 51 ते 100 टॉप 51 ते 100 इथं थोडंसं रिस्क आपण एक शेड हायर घेत असतो, पण रिटर्न्स पण आयडियली एक शेड हायर मिळू शकतात. आणि रिस्क घ्यायला हरकत का नाही आहे, कारण आपण 18 वर्षानंतर 20 एवढ्या पुढचं आपण बोलतोय. सो आत्ता करायला तसं म्हणलं तर काही हरकत नाही आहे. वा, आता SIPचा मुद्दा आला आणि एवढ्या पुढचं बघतोय, तर मी जो टिपिकल क्वेश्चन येतो तो कॉमेंटमध्ये, तो मी आत्ता विचारून घेतो की 10-12 वर्षापूर्वी आयडिया पण BSEच्या ह्याच्यात होता, ब्लू चिप होता, किंवा बरेचसे असे जे ब्लू चिप म्हणजे रिलायन्स सारखे काही काही इन्फ्रास्ट्रक्चर सारखे ब्लू चिप फंड होते, ते आता कुठेच नाही आहेत. मग असं काही घडलं तर? हां, सो एखादा फेल होऊ शकतं का? म्हणजे आयडियासारखी एक कंपनी जी टॉप 50मध्ये होती, जिचं आत्ता काय झालेलं आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. सो एखादी कंपनी नक्कीच फेल होऊ शकते, त्याच्यात काही दुमतच नाही. आणि म्हणूनच तर पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन जे आपण म्हणतो ना, म्हणजे मी चेष्टेने म्हणते की हे तर आपल्याला बॉलिवूडनी पण शिकवलेलं आहे, की जेव्हा अमिताभ बच्चनचा डायलॉग होता की मेरे पास बिल्डिंग है, प्रॉपर्टी है, बँक बॅलन्स आहे, हे डायव्हर्सिफिकेशनच झालं ना, म्हणजे एक प्रकार. परफेक्ट. तर तो जर त्या दिवारच्या पिक्चरमध्ये जर हे करत असेल तर आपणही करायला पाहिजे ना. मग एकाच स्टॉकमध्ये गुंतवायचे का पैसे? तर नाही. जेव्हा मी निफ्टी 50 इंडेक्स फंड म्हणते ना, तेव्हा 50 कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले जात आहेत. त्यातले 1 किंवा 2 कंपन्या जरी एवढ्या बेकार झाल्या तरी पण काही विषय नाही, बाकी 48 फुल करतायत. आणि ते सफल होत राहतात. एक्झॅक्टली. सो जो वर्स्ट परफॉर्मर असतो तो त्या 50च्या बाहेर जातो आणि चांगला नेक्स्ट बेस्ट आत येतो. आणि म्हणून मी इव्हन निफ्टी नेक्स्ट 50 का म्हणले, की जे आत्ता थोडे मिड कॅप टाईप जे आहेत ते लार्ज कॅपमध्ये पुढे जाऊन येऊ शकतात, कॅन्डिडेट्स असतात. सो निफ्टी नेक्स्ट 50 पण एक खूप चांगला पर्याय असू शकतो एक्स्ट्रीम लाँग टर्म गोलसाठी. तर एखादी कंपनी बॅड इन्व्हेस्टमेंट झाली तर काही घाबरण्याचं अजिबातच कारण नाही त्याच्यात. आत्ता ना आपण बोलतोय ते फ्युचर प्लॅनिंग, जे माझ्या जनरेशनचे पालक आहेत किंवा जे होऊ घातलेले पालक आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय. काही पालक आहेत जे आत्ता त्यांच्या 50शीत किंवा 60त आलेत, आणि मी आत्ता आजूबाजूला बऱ्याचदा बघितलं की त्यांनी त्यांच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी त्यांचा जो काही कॉर्पस तयार झाला आहे किंवा रिटायरमेंट कॉर्पस, रिटायरमेंट फंड तयार झाला आहे किंवा त्यांचा जे काही ॲन्युइटी वगैरे मिळाली आहे त्याला हात लावला आहे एज्युकेशनसाठी. हे कितपत बरोबर आहे? रडूच येईल म्हणजे मला हे आत्ताच मला असं धस्त झालं की कसा काय एवढा चुकीचा, हा चुकीचा निर्णय आहे. म्हणजे ह्याच्यात मी खूप स्ट्रॉंगली बोलते आहे, बट मला खरंच एवढा स्ट्रॉंगली बोलायचं आहे. लोक म्हणतील इनसेन्सिटिव्ह आहे का? मुलासाठी किंवा मुलीसाठी तो जान भी हाजीर आहे. तो रिटायरमेंट फंड क्या चीज आहे. कारण तुम्हाला एज्युकेशनसाठी लोन मिळतं, रिटायरमेंटसाठी लोन नाही मिळत. सो तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटचं तुम्हालाच बघायला लागणार आहे. एज्युकेशनसाठी लोन मिळू शकतं ना, मग का नाही घ्यायचं ते? नंतर पुढे जाऊन कसं होतं माहिती आहे का, इमोशन्सच्या भरात जर तुम्ही फायनान्शियल डिसिजन्स घेतली ना तर त्याचा फार मोठा फटका पडतो. कारण देव ना करो, बट पुढे जाऊन जर मुलांमध्ये आणि आईवडिलांमध्ये जर रिलेशन स्ट्रेन झाले तर तुम्ही हे नाही ना म्हणू शकत की तुझ्या एज्युकेशनसाठी आम्ही आमचा पूर्ण रिटायरमेंट फंड तोडला. मुलगा किंवा मुलगी एनिवेज रिलेशन स्ट्रेन झालेली आहेत, ते म्हणून आम्ही सांगितलं होतं का तुम्हाला करायला, लोन घेऊन द्यायचं होतं. काय उत्तर आहे तुमच्याकडे? मग तुमच्याकडे ना पैसा आहे ना तुम्ही तुमच्यासाठी एक ठेवलेलं घर आहे, मग काय करणार आहे? मग तुम्ही तुमचं आयुष्यभर स्ट्रगलमध्ये घालवलं आणि आयुष्याचा जो उत्तरार्ध आहे त्याच्यातही तुम्हाला स्ट्रगलच करायचं आहे का? तर आयडियली नाही ना. उत्तरार्धात तुम्हाला एक बेसिक कम्फर्ट तरी असायला हवा. आणि त्याच्यासाठी म्हणून मी सांगते की आधीपासून प्लॅनिंग जर केलेलं असेल तर एक बेसिक कॉर्पस एज्युकेशनचं तुमचं फंड करू शकतं. आणि जर आत्ता आपण उदाहरणार्थ तुझ्या केसमध्ये 10 लाखांनी प्लॅनिंग केलं, बट लेटस से उद्या मुलांनी अजून काहीतरी वेगळं करायचं ठरवलं की नाही मला ना अमेरिकेत जाऊनच शिक्षण घ्यायचं आहे, मग त्याला सांगायचं अरे बाळा तुझी जबाबदारी आहे की तू हे एक एक्स्ट्रा डिसिजन घेतलेलं आहे, वर्क हार्ड, तुला स्कॉलरशिप मिळते की नाही बघ. का नाही? तुला तुझ्या पायावरती पण उभं राहता आलं पाहिजे आणि आत्तापासून उभं राहायला काहीच हरकत नाही आहे. स्कॉलरशिप किती फंडिंग मिळते आपण बघूयात. तुमची सर्वस्व जबाबदारी नाही आहे ही, आणि तुमचं रिटायरमेंट फंड तोडून ते हे करणं तर अजिबातच नाही आहे. घ्या एज्युकेशन लोन, कारण एज्युकेशन लोनमध्ये किती बेसिक गोष्ट असते, त्याची रिपेमेंट लगेच सुरू होत नाही. मग त्या मुलावरती किंवा मुलीवरती पण एक बेसिक प्रेशर राहतं. अच्छा, प्रेशर असणं ही चुकीची गोष्ट नाही आहे. प्रेशरनी मोटिवेशन पण येऊ शकतं. ॲब्सोल्युटली. ओके, ते एक ऑप्टिमम प्रेशर असावं, एक्स्ट्रीम प्रेशर असू नये. ऑप्टिमम प्रेशर मुलाला किंवा मुलीला कळू देत की माझं एज्युकेशन चालू असतानाही ना माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी लोन घेतलं, मग करा काहीतरी छोटं मोठं, काहीतरी एक साईड गिग, साईड हसल, एवढं आजकाल सेलिब्रेट होतं आहे ना, ते करा, काही हरकत नाही. आपण नाही का केलं, मी केलं. म्हणजे जे CA करतात त्यांच्यासाठी तर मॅन्डेटरी असतं. म्हणजे आम्ही 10 ते 6 जॉब करायचो, आर्टिकलशिप करायचो, 10च्या आधी सकाळी 6:30ला क्लासेसला जायचो.
क्लास म्हणजे 6:30 ते 9:30 क्लास, 10 ते 6 ऑफिस, ते झाल्यानंतर घरी जाऊन गपचूप होमवर्क करायचा, त्याच्या पुढे सेल्फ स्टडी करायचा आणि पुढच्या दिवशी परत सकाळी 6:30ला क्लासला. केलं आहे ना आम्ही. जर इफ आय हॅव डन दॅट वाय कांट अदर्स? जे सगळे CA करणारे डॉक्टर्स ज्यांना मॅन्डेटरी इंटर्नशिप असते ना, ते हे ऑलरेडी करत असतात. सो मग त्यांनी एक्स्ट्रा काहीतरी कमवण्यात ह्याच्यात काहीही मला चूक वाटत नाही. थोडं करावं, ओव्हरडू करू नये. आणि त्यांना हे जबाबदारी कळावी की माझ्या पेरेंट्सनी लोन घेतलेलं आहे, ती फेडण्याची माझी जबाबदारी आहे, माझ्या पेरेंट्सची जबाबदारी नाही आहे टू अ ग्रेट एक्सटेंट. सो लवकरात लवकर जो जॉब मिळेल तो मी स्वीकारला पाहिजे आणि त्याच्यातनं मी हे एज्युकेशन लोन पूर्ण केलं पाहिजे. ह्याच्यात आईवडिलांना आय डोंट थिंक गिल्ट यायची गरज आहे. तुम्ही इक्विप केलेलं आहे त्याला किंवा तिला. मग ना शार्दूल, त्या फायनान्शियल प्लॅनिंगला काही अर्थच उरत नाही. मग तू म्हणशील 10 लाख नको, बापरे आपण ना 1 कोटी जर मेडिकल करायचं ठरवलं आणि युरोपमधनं, अरे मग म्हणजे तू आजपासून तुझी लाईफ बर्बाद करणार आहेस. संपला विषय. सो एक बेसिक करावं, ओव्हरडू करू नये माझ्या मते. हा, तोंडात घास भरवायची गरज नाही. इथं तर पालक करून चावून पण द्यायचा प्रयत्न करतात. सर, एक दुसरा एक मुद्दा, आपण आता त्यांच्या प्लॅनिंगबद्दल बोललो, तर त्याच्यात ना बऱ्याचदा मी हे बघितलं आहे, आपण मागच्या एपिसोडलाही विचारलं तर मला परत हा विचारायचा आहे, कारण आपण या कॉन्टेक्स्टमध्ये येतो. मुलांना कोणत्या वयात सांगावं की बाबा तुझ्या नावाने SIP चालू आहे किंवा तुझ्या नावाने हा प्लॅन घेतलेला आहे वगैरे? खूप अर्ली सांगायची गरज नाही आहे माझ्या मते. त्यांना एक बेसिक तेवढी मॅच्युरिटी यायला हवी. मॅच्युरिटी मुळातच लवकर येते मुलांना, ह्याच्यात काही दुमत नाही आहे. बट ऑनेस्टली मी अजून नाही सांगितलेलं आहे की त्याच्या नावाने काय काय इन्व्हेस्टमेंट्स आहेत, काय काय नाही आहेत. इनफॅक्ट मी त्याला म्हणजे आकडे ओपन नाही केलेले आहेत. त्याला माहिती आहे की आईचे आणि बाबांचे शेअर्समध्ये पैसे आहेत, म्युच्युअल फंड्समध्ये पैसे आहेत, काही इन्व्हेस्टमेंट्स माझ्या नावाने आहेत हे त्याला माहिती आहे. बट त्याचा आकडा मी त्याला बॉलपार्क फिगर पण नाही सांगितलेले. काय वय छोटं आहे अजून, 13 ही मला अजूनही छोटं वाटतं. कारण एखाद्याने थोडं वेगळ्या पद्धतीने फोर्स केलं, ट्रिक केलं, म्हणजे इट्स नॉट की सांग असं नाही, बट घुमवून फिरवून प्रश्न विचारले ना तर आय एम शुअर की तो सांगू शकेल काही आकडे. सो म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी एक म्हणजे त्याचं मी एक बेस लॉजिक काय सांगते की जर 18व्या वर्षी तुम्हाला मतदानाचा हक्क मिळतो, म्हणजे आपल्या देशात ज्यांनी हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणलं की असं वाटतंय की 18व्या वर्षी ज्यांनी हे लॉजिक त्याच्या मागचा मांडायचा प्रयत्न केलेला आहे की 18व्या वर्षी तो आपल्या देशाचा लीडर कोण असेल एवढी अक्कल त्या व्यक्तीमध्ये आली, तर आयडियली त्या व्यक्तीमध्ये फायनान्सेसच्याही कॉन्सेप्ट डायजेस्ट करण्याची अक्कल आली असं माझं मत आहे. विथ नंबर्स, विदाऊट नंबर्स माझ्या मते 12-13पासून हरकत नाही. म्हणजे मेघला हे माहिती आहे की त्याच्या नावाने SIPs आहेत, त्याला हे माहिती आहे की त्याचं काही FDs पण आहेत त्याच्या नावाने, त्याला हेही माहिती आहे की आम्ही त्याच्यासाठी काही स्टॉक्स घेतलेले आहेत. किती काय हे आत्ता आम्ही त्याला सांगितले नाही. बट मला वाटतं आहे की हळूहळू स्टेप बाय स्टेप मग कोणते स्टॉक्स आहेत, कोणते म्युच्युअल फंड्स आहेत, हे का चूज केलेत हे आता मी त्याला हळूहळू सांगायला लागते. बट 18व्या वर्षीपर्यंत मी त्याला किती रुपयाचं आहे हे मी त्याला नाही सांगणार. आणि त्याच्यामागे लॉजिक आहे. म्हटलं सर, जो सुजाण झाला 18व्या वर्षी त्याला फायनान्सेस हँडल करण्याची पण आयडियली तेवढी तो जाणकार झाला आणि मग आकडे कळायला हरकत काहीच हरकत नाही. आपण लहान असताना बऱ्याचदा आय एम शुअर तुझ्या लहानपणी पण तेच असेल, म्हणजे आपला फार फरक नाही जनरेशनचा, पण म्हणजे मला शाळेतनं जी काही स्कॉलरशिप मिळायची 4वी-7वीची आणि ती, तर मला आई घेऊन जायची आणि ती FD करायला लावायची का RD करायला लावायची, काहीतरी मला तर एक्झॅक्ट आठवत नाही, पण ते करायला लावायचं. आणि त्याची मला सवय, किंवा जे काही कोणी आजीला पाया पडलं ते हातात जे पैसे मिळायचे ते सगळे पिगी बँकमध्ये करून ठेवायचे आणि ते वर्षभरानंतर ते फोडायचे आणि मग ती परत जाऊन बँकेत ठेवायची, ही एक सवय होती. आता पिगी बँक पण नाही, असं काही नाही. तर मुलांना त्यांच्याकडे जे काही पैसे येत आहेत ते त्यांना SIP करायची सवय लावावी का? जस्ट साईड क्वेश्चन. म्हणजे आत्ता मी मेघला हे अगदी जस्ट इंट्रोड्यूस, आत्ता म्हणजे या उन्हाळ्याच्या सुट्टीत आमचा हे प्रोजेक्ट आहे की मी त्याला थोडंसं म्युच्युअल फंड्सबद्दल हळूहळू आता सांगायला लागलेली आहे. आणि हे माझ्या आत्ता पाईपलाईनमध्ये आहे की मी त्याला म्हणणार की तू चूज करायचं म्युच्युअल फंड. 13 वर्षाच्या मुलाला हे जर बेसिक मी शिकवलं तर तो हे करू शकेल असं माझं ठाम मत आहे. एक्सपेरिमेंट फेजमध्ये आहे, बघू काय होतं आहे. अर्थातच तो चुकीचे डिसिजन घेत असेल तर आय कॅन करेक्ट हिम की नाही हे थोडं चुकलं तुझं. बट तो जो काय मला म्युच्युअल फंड सजेस्ट करेल ना त्याची आम्ही SIP सुरू करणार आहे. आणि मग ती 100 रुपयांपासून असेल किंवा मी तर म्हणेन एक त्याला दाखवण्यासाठी मी एक 100 रुपयाचं वेगळं करीन. मे बी जर त्याने चांगला चॉईस घेतला असेल तर मी एक वेगळ्या अकाउंटमधनं मोठ्या अमाऊंटचं घेईन, बट त्याला दाखवायला 100च. आणि यांनी काय मोठा फायदा होईल हे पण सांगते मी शार्दूल, की त्याला कळेल की
13व्या वर्षीपासून जेव्हा मी 100 रुपये गुंतवायला सुरुवात केली ना, तेव्हा वाव 20व्या वर्षी त्याचे एवढे झाले, 22व्या वर्षी त्याचे एवढे झाले. तो कॉन्फिडन्स किती आलेला असेल बघ ना त्याला. आणि त्याला हे खात्रीने कळेल की ओके अमुक म्युच्युअल फंडमध्ये मी टाकल्यावर साधारण एवढा % मला रिटर्न मिळाला. म्हणजे जेव्हा तो कमवायला लागेल तेव्हा तो किती कॉन्फिडन्सनी पैसे गुंतवू शकेल. आय थिंक हे जास्ती प्रेशस आहे. सो तो कॉन्फिडन्स ही त्याची बिल्डिंग इयर्स आहेत आत्ता. तो कॉन्फिडन्स बिल्ड करण्याची, ते नॉलेज बिल्ड करण्याची इयर्स आहेत. सो 13 ते 23मध्ये या 10 वर्षांमध्ये त्याचं जेव्हा फाउंडेशन स्ट्रॉंग होईल ना, तेव्हा तो 23व्या वर्षी खूप कॉन्फिडेंटली इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घेऊ शकेल. सो माझ्या मते मुलांना तुम्ही काय द्यावं, जे आपण मगाचपासून म्हणतोय ना की हेल्थशी रिलेटेड द्यावं, एज्युकेशनशी रिलेटेड द्यावं, मॅरेजशी रिलेटेड द्यावं, सीड इन्व्हेस्टमेंट द्यावं, ह्या उपर एक खूप महत्त्वाचं त्यांना फायनान्सेस मॅनेज कसे करावे याचं ज्ञान त्यांना द्यावं. कारण जर आय थिंक मेकची जी पिढी आहे किंवा इवन तुझ्या मुलाची जी पिढी आहे त्यांना कोणालाच रोटी कपडा मकानसाठी स्ट्रगलच नाही आहे. मेजॉरिटी जणांना आपले जे कोण व्ह्युअर्स आहेत, आय फील 90-95%ला कोणालाही बेसिक नीड्ससाठी स्ट्रगल नाही आहे. त्यांच्या आईवडिलांनी एक डिसेंट इनफ अर्निंग्स केलेले आहेत. मग असलेले पैसे जरी तुम्ही नीट मॅनेज केले तरीही त्यांची पिढी सॉर्टेड आहे आणि दे कॅन टेक दोज रिस्क्स, अजून बिल्ड करू शकतात. सो जर तुम्ही त्यांच्यामध्ये ती फायनान्शियल लिटरसी त्यांना जर पास ऑन करू शकला तर तुम्ही एक खूप मोठं गिफ्ट त्यांना दिलेलं आहे असं मला वाटतं. 4 पायऱ्या ऑलरेडी चढून ठेवल्यात तुम्ही. ॲब्सोल्युटली. वाव. तू आत्ता म्हणालीस तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. एक डेटा मी मगाशी वाचत होतो. 95% भारतीय स्टुडंट हे आईवडिलांच्या सेविंग्समधनं एज्युकेशन घेतात. फक्त 1.2% इंडियन स्टुडंट्स स्कॉलरशिप्स मिळवतात आणि त्याच्यावरती ते एज्युकेशन पूर्ण करतात. सो खूप मोठा गॅप आहे. आणि 3-3.5% लोक लोन घेतात. सो खूप मोठा गॅप आहे. मोठा गॅप आहे. म्हणजे हे ना आपल्या कल्चर, म्हणजे हा आपला कल्चरल बॅरियर आला इथे. बऱ्याच आईवडिलांना असं वाटतं की पोराला लोन घ्यायला लावतोय आपण, म्हणजे काय केलं आयुष्यात आपण. गिल्टनी मरतात ते. आणि मग गिल्टनी मेलं. आणि तुला खरं सांगू, दे टेक प्राईड इन सेईंग की आम्ही सगळे आमचे इन्व्हेस्टमेंट सोडले पण त्याला लोन नाही घ्यायला लावलं. प्राईड घेण्यासारखं आहे का हे, हा माझा मुळात प्रश्न. इथं थोड्याशा भावना लोकांच्या दुखावल्या जाऊ शकतात. सॉरी आधीच म्हणून टाकते तुम्हाला. बट फायनान्शियली, मी म्हटलं असं, फायनान्शियल डिसिजन्स इमोशनली घेतले ना की त्याचं खूप चुकीचे डिसिजन्स घेतले जातात. फायनान्शियल डिसिजन्स हे इकडनंच घेतले गेले पाहिजे, इकडनं नाही घेऊ शकत तुम्ही हे डिसिजन्स. आणि त्याच्यासाठी तुम्ही 1% आणि 3% हे जे काय तू फिगर सांगतो हे खूप शॉकिंग आहेत. तुमच्याकडे जर नसतील पैसे तर लोन घेणं हेच योग्य सोल्युशन असू शकतं, हे माझं मत आहे. आणि करू देत ना मुलांना स्ट्रगल, काय थोडं हसल होईल करू देत, काहीच हरकत नाही. ह्याची मी दुसरी साईड पण बघितली. काही माझ्या कॉलेजमध्ये असतानाची आजूबाजूची मुलं, त्यांनी उलट आईवडिलांना गिल्ट दिलं आहे की तुम्ही पैसे नाहीत दिले म्हणून मला ह्या फालतू कॉलेजला जायला लागतं, तुम्ही पैसे नाहीत दिले म्हणून मला हे करायला लागतं. मला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं, मला खरं तर इंजिनियर व्हायचं होतं, पण त्यांना अनफॉर्च्युनेटली गव्हर्नमेंट कॉलेजेस नाही मिळाले. तर त्या म्हणल्या मग म्हणून आम्ही कॉमर्सला आलो, म्हणून आम्ही CA करतोय. असं ते आईवडिलांना गिल्ट द्यायचं. म्हणजे तेही कुठेतरी विचित्र प्रकार बघितला मी. तुला सांगू का, म्हणूनच मी म्हटलं असं की लहानपणापासून जे आपलं मगाचा जो मुद्दा होता ना, लहानपणापासून मनी कॉन्व्हर्सेशन झाली पाहिजेत की आपली परिस्थिती इतपत आहे, आपलं अर्निंग इतपत आहे, आपली उडी साधारण कितपर्यंत जाऊ शकते हे त्यांना अवेअर असायला ते काहीच हरकत नाही. तेवढं तुम्ही ओपनली त्यांच्याबरोबर कॉन्व्हर्सेशन्स करायलाच पाहिजेत. आणि मी म्हटलं असं, आपल्या आईवडिलांनी आपल्याबरोबर ही कॉन्व्हर्सेशन्स, माझ्या आईवडिलांनी तरी केली होती ही, की रचना म्हणजे उद्या जाऊन जर तू म्हटलीस की मला अमेरिकेत जाऊन मास्टर्स करायचं आहे तर आम्हाला थोडा विचार करायला लागेल की कसं करायचं, काय करायचं. म्हणजे असं नाही की माझ्या वडिलांकडे आईकडे पैसेच नव्हते असं नाही म्हणणार, बट हे कुठंतरी मला, आपण एक मिडल क्लास शी बिलॉंग करतो आणि करायचंच असेल तर ते काय फाईट मारतील तेव्हा. म्हणजे नेटवर्थ मला माहीत नव्हती माझ्या आईवडिलांची, बट थोडं कठीण पडेल का त्यांना हे मला माहिती होतं. तसेच जर तुम्ही तुमच्या मुलांबरोबर हे कॉन्व्हर्सेशन आधीपासनं बिंबवले ना की ते पण त्यांची विचारसरणी त्याप्रमाणे होते आणि मग आईवडिलांना उलटा गिल्ट देण्याची ना एक पॉसिबिलिटी कमी होते. कारण त्याला माहिती आहे लहानपणापासून की असं असं आहे, मग तुमच्यामुळे मला नाही करायला मिळालं, ह्याची प्रोबॅबिलिटी कमी होते. कारण त्यांना ती जाण आधीपासून असते. म्हणजे मला पण माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की तू गव्हर्नमेंट कॉलेजला जा, कुठलाही, मी सगळं त्याचं जे काय खर्च आहे तू पुण्याला जा, हे कर सगळं. तू उद्या म्हणालास तेव्हा, म्हणजे तेव्हा सिम्बायसिस MBA वॉज एक्सपेन्सिव्ह, म्हणजे कम्पॅरेटिव्ह टू अदर्स. तर म्हणजे सिम्बायसिसचे पैसे मी नाहीत भरणार, ते तुझं तू करायचं. आणि ठीक आहे म्हणलं, मान्य मला. सो तू कुठेतरी कॉन्व्हर्सेशन लहानपणापासून 9वी-10वी पासूनच होतं ते कॉन्व्हर्सेशन. एक्झॅक्टली. जे मी मगाशी म्हणत होते ना की
आई वडील त्यांचं रिटायरमेंटचं सगळं फंड तोडून हे जे काय मुलांची इन्व्हेस्टमेंट करतात ना, तर विमानात जेव्हा आपण बसतो ना जेव्हा हवाई सुंदरी आपल्याला इन्स्ट्रक्शन्स देत असते, त्याच्यातलं काय वाक्य असतं की दुसरों की सहायता करने से पहले खुद की सहायता करे, किंवा गाण्याचं उदाहरण द्यायचं झालं तर दुसरों की जय से पहले खुद की जय करे. हे करायलाच पाहिजे तुम्हाला. म्हणजे तुम्हीच जर जगला नाही, तुम्ही तुमचाच विचार नाही केला, तर तुम्ही दुसऱ्याचं काय करणार आहे. सो आधी तुमचे फायनान्सेस सॉर्ट करा, तुमचं रिटायरमेंट सॉर्ट करा, आणि मग तुम्ही तुमचं रिटायरमेंट फंड किती एक्स्ट्रा आहे नाही आहे त्याच्यावरनं एज्युकेशनचं काय करायचं हे तुम्ही ठरवू शकता. थँक्यू सो मच. म्हणजे आपण लिटरली इतकं तसा कॉम्प्लेक्स आहे, आणि याच्यामध्ये अर्धा फायनान्शियल प्लॅनिंगचा पार्ट आहे, कुठेतरी थोडासा पेरेंटिंगचा पार्ट आहे, कुठेतरी इन्व्हेस्टर सायकोलॉजीचा पार्ट आहे. ह्या तिन्हीचं मिक्सचर हळूहळू सहज कुठेतरी गालावरनं हात फिरवत, कधी कधी चिमटे काढत तू आम्हाला अगदी माझं प्लॅनिंग करून दिलं आहेस, त्याबद्दल थँक्यू. सो आता लास्ट पार्ट, दॅट इज रॅपिड फायर. फायनान्स फॉर पेरेंट्स, बेस्ट गिफ्ट फॉर न्यूबॉर्न बेबी. फॉर न्यूबॉर्न बेबी गोल्ड कॉईन का निफ्टी 50 इंडेक्स SIP? माझं प्रेम अर्थातच निफ्टी 50 इंडेक्स SIPला असेल. सो माझ्या घरी येणाऱ्या लोकांनी ऐकून घ्या. जोक्स असाइड, एक शब्द एक्सप्लेन करायला, एज्युकेशन इन्फ्लेशन. खूप जास्ती. बिगेस्ट फायनान्शियल मिस्टेक जे पालक करतात. दुसरों की सहायता करने से पहले खुद की सहायता करे. जे आपण विमानात बसताना जे करतो ते करायला पाहिजे, की आधी स्वतःचे फायनान्सेस सॉर्ट केले पाहिजेत, मग पोरांचे. बट मी म्हटलं तसं सायमल्टेनियसली करू शकतो, जसं आत्ता आपण तुझं प्लॅनिंग केलेलं आहे ते तर एरवीच करता येतं. रचना रूल फॉर पेरेंटिंग फायनान्स. लहानपणापासून फायनान्शियल कॉन्व्हर्सेशन सुरू करा. मे बी अगदी लहान असताना जे आपण पिगी बँकचं जे महत्त्व, की पिगी बँकमधनं त्यांना इन्व्हेस्टमेंट शिकवत नसतो आपण, पिगी बँकमधनं सेव्हिंग शिकवत असतो आपण त्यांना. सो पिगी बँकपासून एक अगदी छोट्या वयापासून सुरुवात नाही. दॅट इज माय फर्स्ट रूल फॉर फायनान्स. सेव्हिंग्स शिकवा. सेकंड स्टेजमध्ये जसं एक 12-13 वर्षाचं जे मी आत्ता सांगते, त्यांना फायनान्शियल लिटरसीबद्दल शिकवा. जे मी आत्ता माझ्या मुलाला जे सुरू करणार आहे ते तुम्ही सगळ्यांनी करायला हरकत नाही आहे. हळूहळू करत त्यांना शिकवायला लागा. आणि 18व्या वर्षीपासून हा थर्ड रूल आला, की त्यांच्याबरोबर मनी कॉन्व्हर्सेशन्स पण करा, विथ नंबर्स करा. आणि तो जो सेकंड होता, की ज्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टिंगचं नॉलेज देणार आहात त्यांना, त्याच्याबरोबरच ॲक्च्युअल आपली कितपर्यंत उडी आहे, काय आहे ह्याच्याबद्दल त्यांचं थोडंसं एक मेंटॉरिंग त्यांचं हळूहळू करायला सुरुवात करा. बी ओपन विथ देम. मनी कॉन्व्हर्सेशन टॅबू टॉपिक ठेवू नका. हे माझा रूल आहे. SIP का युलिप लिंक्ड चाइल्ड एज्युकेशन प्लॅन? SIPs ऑफकोर्स. आपण नो सेकंड थॉट्स. याच्याबद्दल बोललो नाही म्हणून फक्त मी आय नो रॅपिड फायर स्टील. युलिप लिंक्ड चाइल्ड एज्युकेशन प्लॅन ते खूप वेगवेगळ्या नावानी येतात, मी नावं नाही घेणार अगेन. सो ह्याच्यात मी सिम्पल सांगते, की इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट्स एकत्र आलं ना, की ह्याला एक फुलीच मारायची. आणि त्यात इन्व्हेस्टमेंट जे युलिपच्या स्वरूपात वगैरे असेल, ह्याला मी अजिबात म्हणजे तुम्ही जर माझा चॅनल बघत असेल तर मी कधीही युलिपबद्दल की तुम्ही हा घ्या वगैरे असं आजपर्यंत एकदाही नाही म्हणलेलं आहे. किती आपल्याला ब्रँड्स पण अप्रोच करत असतात, बट मी ब्रँड्सला खूप क्लिअरली सांगते, युलिप असेल तर मी नाही करणार. कारण मी स्वतः नाही जर बिलीव्ह करत तर मी का बरं माझ्या व्ह्युअर्सला त्याच्याबद्दल सांगू. सो प्लेन SIP इज अ व्हेरी गुड वन. ऑलमोस्ट सगळं कवर झालं आहे. आणि कारण लिटरली तुझ्यासोबत बोलायचं म्हटलं तर मी बऱ्याच गोष्टी काढून ठेवलं, ताई या साईडने विचारायचं, त्या साईडने विचारायचं, पण तू पहिल्या 15 मिनिटाच्या उत्तरात मला ऑलरेडी नाही. पण ऑन अ सिरियस नोट, ही क्लॅरिटी महत्त्वाची आहे. आणि मी कुठेतरी मला स्वतःला ॲज आता मी न्यू पॅरेंट म्हणून आय वॉज ओव्हर थिंकिंग. मला कुठेतरी मला असं लक्षात आलं, मी खूप गोष्टी गोंधळून कॉम्प्लेक्स त्याच्या मायन्यूट डिटेल्समध्ये कुठेतरी कॅल्क्युलेट करत होतो. मी 4 एक्सेल शीट भरत होतो, पण मला लक्षात आलं की एवढं नाही करायची गरज आहे. आपण त्याला मी एक खूप छान पुस्तक वाचलं ज्याचं टायटल आहे मेजर व्हॉट मॅटर्स. आता तुम्हाला तुमचं चाइल्ड फ्युचर हे मॅटर करतं, सो ते मेजर करा. आणि म्हणूनच जे मी आज कॅल्क्युलेटर्स दाखवले ते जर मेजर्ड असेल, आता तू पण बघ ना, मगाशी जेव्हा तुला 3.5 कोटीचा जेव्हा एक असा हार्ट अटॅक छोटासा आला होता, पण नंतर कळलं ओ खूप वर्ष आहेत माझ्याकडे, आणि हे साध्या काय आपण 10,000ची SIP का काहीतरी म्हणलो राईट, त्याच्या 10,000च्या स्टेपअप SIPने जर 2.5 कोटीचं जर तू प्लॅनिंग करतो, आणि ह्याच्यात आपण इन्फ्लेशन पकडलेलं आहे, असं नाही की करंट नंबर्सवर आपण करतोय, तर किती सोपं झालं ना. सो आधीपासून जर माहिती असेल तर ह्याच्यात काहीच अवघड गोष्ट नाही आहे. हे फार हा सगळ्यात महत्त्वाचा मेसेज आज. सो बेसिकली फ्युचर प्लॅन करायचं असेल तर आत्ता फक्त जागे व्हा, पेन पेपर घ्या, हा कॅल्क्युलेटर करा, संपला विषय. एक्झॅक्टली. थँक्यू सो मच. आणि सो आम्ही ज्या वेळेला कॉम्प्लेक्स टॉपिक्स असतात, ज्या वेळेला मला असं जाणवतं की जरा पर्सनल गरज आहे मला, तेव्हा आम्ही रचनाताईला बोलवत असतो. सो थँक्यू सो मच. आमच्या विनंतीला मान देऊन तू इथे आलीस,
खूप छान वाटलं. कायमच म्हणजे आत्ता काय मी सेकंड टाईमच येते बट तुझ्याशी गप्पा मारताना म्हणजे आपण असं साधारण एक चहा कॉफी पीत गप्पा मारतो अशा थाटातच मला पॉडकास्ट झाल्यासारखं वाटतं. थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा आणि तुम्ही अर्थात आपण सगळ्या कॅल्क्युलेटरच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. त्याच्यावरती तुम्ही प्लीज कॅल्क्युलेट करा आणि तुम्ही कितीचं SIP चालू करता हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा किंवा SIP चालू करता की नाही एवढं तरी सांगा. धन्यवाद. लो बसावा.